नमस्कार, प्रजापक्ष मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। 5 डिसेंबर रोजी म्हणजेच 2 दिवस अगोदर राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली आहे। एकंदरीत यांच्या या शपथविधीबद्दल राज्यातील जनतेचं काय मत आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपण आलेलो आहोत अंजनगाव सुर्जी या शहरामध्ये। या शहरातील नागरिकांच्या काय भावना आहेत, काय त्यांचे प्रश्न आहेत आणि त्यांना काय अपेक्षा आहे या राज्यातील मुख्यमंत्र्यांपासून हे जाणून घेण्यासाठी या शहरातील नागरिकांसोबत आपण संवाद करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर चला सुरुवात करूया। काय म्हणते काका? बढिया आहे, काम चालू आहे इंजिनचं, काळजीपूर्वक काम करावं लागतं नाही? हो, आपल्या राज्याचा आता मुख्यमंत्री बनला म्हणजे इंजिन बनलेलं आहे। 2 दिवस अगोदर शपथ घेतली, काय वाटते बरोबर काम करीन देवेंद्र फडणवीस नावाचं इंजिन? आता करेन तर खरी बा, करीन तर खरी। हा करायला तर पाहिजे। राज्यात महायुतीचं सरकार पुन्हा आलेलं आहे। हो पुन्हा आलं ना, विश्वास आहे की विकास होईल म्हणून हो राज्यात? हो होते, विकास होते ना। तुम्ही सोबत आहे? हो हो। काय म्हणते दादा? आपली गाडी आहे? आपली गाडी आहे? हो। काय 2 दिवस अगोदर शपथविधी झालेला आहे, राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस पुन्हा बसलेले आहेत। हा बोल ना, काय वाटतंय? होणार ना विकास, होणार विकास होणार आहे? विकास होणार। महायुती सोबत आहे तुम्ही? हो। काय अपेक्षा आहे युवक म्हणून? काही अपेक्षा तर नाही, बरोबर अपेक्षा आहेत। युवक म्हणून सांगा, अपेक्षा तुमच्या युवकाच्या काय पाहिजे प्रश्न काय आहे कोणते? शेतकऱ्यांचे किंवा युवकांचे, महिलांचे की लाडक्या बहिणीच्या भरोश्यावर जायचं? लाडक्या बहिणीची वाट पाहून आल्या महिला, म्हणजे 2100 रुपयाची वाट पाहून? 2100। देवेंद्र फडणवीस यांनी पहिली पत्रकार परिषद घेतली आहे, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की 2100 रुपये आम्ही देऊ म्हणून। तर एवढी अपेक्षा आहे तुमची? लेडीजला तेच अपेक्षा आहे। तुम्हाला काय आपल्याला अपेक्षा आपण कास्तकार आहोत, आपल्याला अपेक्षा कर्जमुक्त नाही आणि ते काय वाटते किती महिन्यामध्ये, किती मेन महिन्यामध्ये भाव आहेत। कर्ज नाही माफ झालं तरी पण भाव द्या। किती महिन्यामध्ये अपेक्षा आहे की बा कर्जमुक्ती झाली पाहिजे? इथं म्हणतो 2 ह्या एका महिन्यातच झालं पाहिजे, म्हणजे मार्चच्या अगोदर झालं पाहिजे। हा चला धन्यवाद। काय म्हणते दादा? 2 दिवस अगोदर 5 डिसेंबर रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर शपथविधी झालेला आहे राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा। काय मतदानात किंवा मग राजकीय विषयात काही रस आहे तुम्हाला, म्हणजे आवड आहे का? जसं पा न्यूज वगैरे जे झालं ते चांगलं झालं, जे झालं ते चांगलं झालं। देशात आपल्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा बसलेले आहेत मुख्यमंत्री। आता काम केलं पाहिजे ना, शेतकऱ्यासाठी बोलला जातो तसं। काय अपेक्षा आहे? शेतकऱ्याचे भाव वाढले पाहिजेत ना कापसाचे, त्याच्यात आंदोलन केलं होतं। ज्या वक्ती विरोधी पक्ष नेता होता त्या वक्ती त्यानं हे काढलं होतं, आपलं काय म्हणतात त्याला, मोर्चे काढले होते। मग कुठे भाव वाढले त्याच्या सरकार म्हटलं तेव्हापासून 11,000 भाव गेला होता ना कापसाचा। आता सध्या 7,000 कापूस घेऊन द्यायला लागून, उत्पन्न कमी झालं। किती भाव आहे सध्या? 5,000 काही आहे ना, 7,000 आहे ना? 7,400 नाही 7,000 नाही आहे नापेडचा कापसाचा भाव 7,400। चला धन्यवाद। काय म्हणते दादा, तुमची काय इच्छा आहे? काय इच्छा आहे आता तरी बोला, नाही, कास्तकाराच्या इकडे कोणी पाहून नाही राहिलं राजे हो। असं काय? शेतकऱ्याच्या इकडे काहीच नाही पाहून राहिलं कोणी, कोणी आपापलंच पाहिजे सगळं। नोकरीवाल्याचं सारखं होऊन राहिलं, त्याले 6वं वेतन 7वं वेतन, याचं इकडे काहीच नाही। याले साधे पीक विमाही भेटून नाही राहिला, संत्र्याच्या विम्याचे पैसे भरले आहेत ते नाही भेटून राहिले। लाडकी बहीण आणली 1500 दिले, गुटखा टाकला 1500चा डब्बा केला 2200 रुपये, एकदम 6 दिवसात वाढ झाली। आता हे तर 2100 म्हणतो, तर मग 1500चा डब्बा 2000 पर्यंत आता जाईन तो 2500 रुपये 2700 रुपये तेलाचा डब्बा। याच्या सोयाबीनच्या भावाले 4000 रुपये भाव, 3500 रुपये 32। म्हणजे शेतकऱ्याच्या कच्च्या मालाला कवडीचा भाव आहे, अशी गोष्ट आहे। काय सांगता आता, म्हणजे भाव पाहिजे, भाव पाहिजे। शेतकऱ्याच्या इकडे कोणी काही पाहून नाही राहिलं, अशी गोष्ट आहे ती। धन्यवाद। येते आवाज येते ना, नाही काटायचा?
झालं. 2 दिवस अगोदर राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतलेली आहे. हो अनेक घोषणा त्यांनी केलेल्या आहेत. हो म्हणजे महाविकास आघाडी असो की महायुती असो, बरोबर. आणि दोघांनी महिला संदर्भात 3,000 देतो, हे 2100 देतो, हे कर्जमाफी देतो, ही कर्जमाफी देतो. आता एकंदरीत राज्यातल्या जनतेनं महायुतीसाठी मोठा कल दिलेला आहे. भूतो भविष्य एवढं मेजॉरिटी भेटलेली आहे महायुतीला. बरोबर. तुमचं काय मत आहे? देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले आहे. मुख्यमंत्री या नात्यानं किंवा देवेंद्र फडणवीस भाजपाचे ज्येष्ठ नेते म्हणून त्यांनी जो प्रयत्न केला महायुतीला जिंकण्याचा, तर त्यांना ते श्रेय भेटलंच पाहिजे. ते मुख्यमंत्री झालेच पाहिजेत, कारण की झालेच ते आता झालेच पाहिजेत, झाले ना होतील. आणि राहिली गोष्ट याची लाडक्या बहिणीची, जे त्यांनी जे वचननाम्यात दिलं त्याची पूर्ती ते 100% करतीलच. आणि 5 वर्ष हे सरकार चालेल ही याची मला शाश्वती आहे आणि गॅरंटीसुद्धा आहे. एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास आहे पूर्ण? एकनाथ शिंदे कुठंच जाणार नाहीत. एकनाथ शिंदेले पळून चुकलं. जनता त्यांच्या पाठीशी आहे, देवेंद्र फडणवीसच्या पाठीशी आहे, अजित पवारच्या पाठीशी आहे. उद्धव ठाकरेच्या पाठीशी जनता नाही आहे. त्याचं कारण एकच, जे हिंदुत्व आहे, हिंदुत्व त्यांनी नाकारल्यामुळे त्यांची हे गत झालेली आहे. हिंदुत्व त्यांनी जर सोडलं नसतं तर आज उद्धव ठाकरेचं सरकार एकट्याच्या भरोशावर राहिलं. सरळ सरळ तुम्हाला हे म्हणायचं आहे की हे जे महायुतीला मोठं यश मिळालेलं आहे, याच्यात सर्वात मोठा जो वाटा आहे हा हिंदुत्वाचा आहे. 100% हिंदुत्वाचा. हिंदू कटेंगे तो बटेंगे हा मुद्दा जो योगी महाराजनं काढलेला आहे, हा तसाच थोडी काढलेला आहे. त्यांनी पुढची जे पार्श्वभूमी आहे हे ओळखलेली आहे. भविष्यात काय होईल हे सगळं ओळखलेलं आहे. त्यामुळे त्यांनी याच्यामध्ये योजनांचा कितपत वाटा आहे ह्या महायुतीच्या यशामध्ये? जे लाडकी बहीण आहे मोठ्या प्रमाणात त्याचा गाजावाजा करण्यात आला. योजनेच्या म्हणजे निवडणुकीच्या काही महिन्या अगोदरच महिलांच्या खात्यामध्ये MP मध्ये लाडकी बहीण योजना 25 वर्षापासून चालू आहे. सरकार 25 वर्षापासून पडलेलं नाही आहे. जिथं एक खासदार त्यांचा येत होता तोही यावर्षी सुद्धा आलेला नाही आहे. लाडकी बहीण हे योजना 100% म्हणजे 100% महायुतीला तारणारे दोनच घटक आहे, एक लाडकी बहीण आणि दुसरं हिंदुत्व. 100% विश्वास आहे तुम्हाला? 100% विश्वास आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. काय म्हणते आजोबा? काही नाही, आपल्याला बोलता नाही. बरं, मतदान केलं यावेळेस? हो, मतदान केलं. मतदान केलं. काय मुद्दे होते मतदानाचे? काही मतदानचे काय मुद्दे भेटलं काय पाहिजे म्हणजे मतदान केलं? काय भेटलं पाहिजे? मागण्या चालू आहेत आमच्या शेतकऱ्याचे. महायुतीला यावेळेस पूर्ण बहुमत मिळालेलं आहे राज्यात. हो, काय वाटते? देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनले, माहित आहे का? हो माहीत आहे. काय वाटतंय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाकडे? आता काय ते देतील ते खरी, आमच्या शेतकऱ्याची जिकडे पाहायचे नाही ते. पाहत नाही नाही. म्हणजे अपेक्षा आहे आमच्या का? सोयाबीन 2,500 रुपयानं आम्ही सोयाबीन विकलो ना. हा. आणि तेलाचे भाव काय आहेत, सोयाबीनचे भाव काय आहेत? अपेक्षा आहेत का पाहतील म्हणून? आता काय सांगा, त्याची मर्जी ते. त्यांची मर्जी. हो, मला तर नाही त्याची गॅरंटी. केंद्रातलं जे मोदी यांचं सरकार आहे, मला गॅरंटीच नाही त्याची. म्हणजे काय दोघांवरही गॅरंटी नाही. नाही गॅरंटी नाही. जनतेनं ज्या प्रकारे त्यांना बहुमत दिलं हो, ते कोणत्या आधारावर दिलेलं वाटतं? मग आता ते त्यांचं त्याला माहित बा काय आधारावर दिलं. म्हणजे तुम्हाला सध्या तरी या नेतृत्वावर विश्वास नाही आहे देवेंद्र फडणवीस यांचा? नाही धन्यवाद. विश्वास नाही. आजोबा काय सुरू आहे? चालू आहे फक्त. हिशोब सुरू आहे. आता आपल्या 2 दिवस अगोदर 5 डिसेंबर रोजी राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा बसलेले आहेत. काय वाटतं? महायुतीचं सरकार राज्यामध्ये पुन्हा आलेलं आहे. चांगलं आहे मुख्यमंत्री. ज्या काही मोठ्या प्रमाणात घोषणा झालेल्या आहेत शेतकऱ्यांच्या हिताच्या, हो ना, बस एवढंच म्हणणं आहे. ते काष्टाकाचं सोयाबीन 12 किलो मगच्या घेऊन नाही राहिले, ते घेऊन टाका. लोक तपून राहिले. नापेची खरेदी सुरू आहे. ते सोयाबीन घ्या लोकांना, ते जाय ना तिकडे. हे आहे ऑफिस. अजून काय अपेक्षा आहे या सरकारबद्दल येणार आहे? सरकार तर चांगली आहे, फक्त काष्टकाराचा घ्या, काष्टकाराची करा. काष्टकारी मुश्किल मध्ये आहे. सोयाबीन 3200 कमून राहिला काष्टकारचं. म्हणजे शेतीमालाला योग्य तो भाव मिळाला पाहिजे हीच अपेक्षा आहे. आणखी काय शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना? सरकार जो घेऊन राहिली नाफेड मध्ये, त्याले सांगा आणि घ्या. 12 किलो मागतोचा माल कोणी घेते? मिलवाला बी घेते, मग नाफेडवाला कामून नाही घेऊन राहिला. आज 2 टाल्या वापस गेले. नाफेडनं योग्य तो दर दिला पाहिजे. घेऊन राहिले, खरेदी चालू आहे सरकारची. मग ते साहेब लोक घेत नाही, म्हणते 11चा पाहिजे. 11चा कुठली नाही आणि काष्टकार 12चे आणून राहिले. घ्या लागेल त्या साहेबांना. ते साहेब घेऊन राहिला. म्हणजे जेवढा माल शेतकऱ्यांजवळ आहे तो नाफेडनं
घ्यायला पाहिजे. घ्यायला पाहिजे. आता आलं तुमच्या लक्षात. म्हणजे त्यांची नाफेडची जी काही अट आहे हा, कुठेतरी शिथिल त्याची करण्यात आली. कंडिशन आहे म्हणते 11 किलोचा पाहिजे. हा. आणि बेपारी 12 किलो मोक्याचा माल घेते, मग याले घ्यायला हरकत नाही ना 11 किलोचं. या समस्येकडे कुठेतरी या येणाऱ्या सरकारने लक्ष द्यायला पाहिजे. 2 दिवस अगोदर आपल्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतलेली आहे. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलेलं आहे. काय वाटतंय एकंदरीत या महायुतीच्या सरकाराबद्दल? चांगलं सरकार आहे. चांगलं सरकार. काय अपेक्षा आहे या येणाऱ्या आगामी कार्यकाळामध्ये त्यांनी काय करायला पाहिजे? कास्तकाराचे कामं झाले पाहिजेत या दृष्टीनं ती अपेक्षा आहे आता जनतेले. आणि रोजगाराचं पण पाहिले पाहिजे थोडा. जातीभेद आता भरपूर झाला. आता कामाच्या याच्यात लक्ष दिलं पाहिजे आणि जनतेला घेऊन चाललं पाहिजे आणि त्याच्या गरजा पूर्ण झाल्या पाहिजेत. रोजगाराचा मुद्दा भरपूर आहे आणि जातीवादीमुळं बेरोजगारी जास्त वाढत आहे. तो मुद्दा नसल्यामुळं आणि कामाचं नियोजन लावणे आणि रोजगार जागृत करून देणे हे महत्त्वाचं आहे. गव्हर्नमेंट रोजगार तयार करून दिला पाहिजे. हा. देवेंद्र फडणवीस यांनी मागील 2.5 वर्ष या कार्यकाळामध्ये उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी पार पाडली. हा. आता मुख्यमंत्री बनत आहे. काय वाटतं त्यांच्याकडे बघितल्यानंतर राज्याचा जो विकास आहे वेगाने होईल? आता सांगू तर काही शकत नाही, पण व्हायला तर पाहिजे. कारण की आता एकजूट सरकार झाली आणि यामुळे काही अधिक जास्त ह्याच्याने विकास होईल. काय म्हणते 2 दिवस अगोदर आपल्या राज्यामध्ये पुन्हा महायुती सत्तेवर बसलेली आहे. काय मत आहे तुमचं एकंदरीत महायुती पुन्हा सत्तेवर बसली? महायुति सरकार बैठी, इसका हम दिल से अभिनंदन करते हैं। और महायुति सरकार से और माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहब से सिर्फ एक ही अपेक्षा रखते हैं कि जो काश्तकार के जो हमी भाव है, तो सरकार ने हमी भाव पर ज़्यादा ध्यान धोरण देना चाहिए। और जनता के हित में वैसे भी फडणवीस साहब का अच्छा मत है और हमारा दिल से अभिनंदन है देवेंद्र फडणवीस साहब को कि अच्छी सरकार चलाए। और एकनाथ शिंदे साहब ने भी बहुत अच्छी सरकार चलाए और इनसे भी अपेक्षा रखते हैं कि ये भी अच्छी सरकार चलाएंगे। मुख्यमंत्री पदाची शपथ झालेली आहे, युवकांचे प्रामुख्याने काय प्रश्न आहेत? काय वाटते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये ते प्रश्न कमी होतील? देवेंद्र फडणवीस यांच्या याच्यावर नाही होणार ते। एकनाथ शिंदे जे आहे, एकनाथ शिंदेच्या याच्यावर ते सरकार निवडून आलेली आहे आणि मोठा चेहरा म्हणजे नरेंद्र मोदी। मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदेच पाहिजे होते, पण BJPच्या जास्त सीटा आल्यामुळे ते त्यांचा अधिकार आहे। कोणताही पक्षांच्या जास्त सीटा आल्या तर त्याचं ते व्हायलाच पाहिजेत। आणि म्हणजे तुमची इच्छा होती की बा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हायला पाहिजे, त्यांचं चांगलं काम केलं परंतु संख्याबळाच्या आधारावर ते कमी पडले, त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टीचा जो आहे मुख्यमंत्री बनला। हो। आणि एकनाथ शिंदेची लाडकी बहीण योजना आहे, त्याचा खूप मुलाचा वाटा आहे आणि ते फास्ट काम करणारे मुख्यमंत्री आहे आणि त्यांना कागदपत्राची गरज पडत नाही। विशेष कॉल देवेंद्र फडणवीसांना जसं अभ्यास करण्याची आवश्यकता पडते ते एकनाथ शिंदेना अभ्यास करायची आवश्यकता पडत नाही। आणि जे बोलायचं आहे ते एकदम फास्ट फेस टू फेस बोलून मोकळे होतात एकनाथ शिंदे। तर एकनाथ शिंदे काय वाटते देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल काय? त्यांनी चांगले कामं करायला पाहिजे आणि महाराष्ट्राचा विकास जे उद्धव ठाकरेंनी केला आणि काँग्रेससोबत गेले, तर त्यांनी काँग्रेससोबत न जाता BJP सोबत सरकार बनवायला पाहिजे होती आणि बसायला पाहिजे होतं आणि त्यांना फायदा झाला असता। जर BJP सोबत राहिले असते तर त्यांच्या काँग्रेसला त्यांना डुबवलं नसतं आणि ते स्वतःही डुबले नसते। हे तर असं झालं, हम तो डुबे सनम तुम्ही खूप लेके डुबे। एकंदरीत तुम्हाला उद्धव ठाकरेंना हे सांगायचं की बा तुम्ही जो मुद्दा आहे हिंदुत्वाचा सोडलेला आहे? नाही, हिंदुत्वाचा वगैरे असं काही नाही। जे सेना जे स्थापित झालेली आहे, शिवसेना म्हणजे पहिले बाळासाहेब ठाकरेपासून हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच झालेली आहे आणि काँग्रेससोबत न जाता काँग्रेसच्या विरोधात होती म्हणूनच शिवसेना महाराष्ट्रात वाढलेली आहे। आणि माझं असं म्हणणं आहे की दुसऱ्याचं घर न गुजरात पाहता
उद्धव ठाकरेंनी आपलं स्वतःचं घर महाराष्ट्र सुधारवायला पाहिजे होतं. आणि आता काय करणार? उद्धव ठाकरे यांचं काय अस्तित्व संपलेलं आहे का राजकीय? त्यांचं अस्तित्व संपलेलं नाही आहे. त्यांनी काँग्रेसचा साथ सोडून द्यायला पाहिजे. आता सोडून द्यायला आता सोडून द्यायला पाहिजे. चला, धन्यवाद. अगोदर आपल्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस एकदा पुन्हा बसलेले आहेत. काय वाटते, राज्यात महायुतीचं पुन्हा सरकार आलेलं आहे? हो, कसं सरकार आहे सध्या सुरूच तर व्हायचं अजून सरकार. नाही, म्हणजे मागील 2.5 वर्षाचा जर कार्यकाळ आपण बघितला, महायुतीचंच राज्यामध्ये 2.5 वर्ष अगोदर सरकार होतं. 2014 ते 2019 या कालावधीतही महायुतीचं सरकार होतं. आता 2014 ते 2019 देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतेच. तेव्हाही केंद्रामध्ये सरकार होतं. आताही केंद्रामध्ये सरकार आहे, फक्त अल्पमतात आहे, बहुमतात नाही. काय वाटते, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाकडे डबल इंजिनचं जे सरकार आहे, कसं काम होणार आहे त्यांचं? पुढचं भविष्य अपेक्षा काय आहे तुमचं? अपेक्षा काय आहे तुमच्या? नाही, अपेक्षा काय आता दोन्ही सरकार झाली ना, खाली वर दोन्ही झालेले एकसारखेच. आता सध्या अजून कोणताच निर्णय घ्यायचा आहे अजून राज्य सरकारने. त्यामुळे अजून आपण त्यांच्या निर्णयावर काहीच घोषणा प्रतिक्रिया देऊ त्यांनी शकतो. कर्जमाफीची घोषणा केलेली आहे. लाडकी बहीणचा जो 1500 रुपये जो महिना आहे, 2100 रुपये महिना करण्याचा त्यांनी संकल्प केला होता घोषणापत्रात. काय वाटतं, या कल्याणकारी योजना आहेत? नाही, हे 2100 रुपयाला कल्याणकारी योजना नाही आहे. ते लोकांना ऐदी बनवून राहिली. लोक कामाला नाही चालले. त्यामुळे कर्जमाफीची घोषणा, कर्जमाफी शेतकऱ्याला पाहिजेच. कारण की मोदी जे सरकार जे आहे ते वर्षाचे, मी कास्तकार आहे, मी 1 लाख रुपयाचं बीज आणि खतं वापरतो आणि 22,000 रुपये GST मार्फत मोदी सरकारला देतो. आणि मोदी सरकार मला फक्त 6,000 देते. म्हणजे मोदी आवळा देऊन राहिला आणि आपल्याकडून भोपळा घेऊन राहिला. असं काम चालू आहे. त्यामुळे हे असं काम व्हायला नाही पाहिजे. आता काय अपेक्षा काय राज्यातलं जो सरकार आहे माहिती, त्याच्यापासून काय अपेक्षा आहे? राज्याचं सरकार अजून बसलंच नाही ना, त्यामुळे त्यांच्यापासून काय सांगू शकतो. अपेक्षा असतात कर्जमाफी झाली पाहिजे. नाही, कर्जमाफी झाली नाही पाहिजे ना. धन्यवाद. नाही, होतं जाणं प्रजापक्ष आलो. काय म्हणते काका? इंजिनचं काम चालू आहे. राज्यातल्या इंजिनचं आहे, राज्यातलं इंजिन देवेंद्र फडणवीस यांच्या हाती आलेलं आहे. काय वाटते, बरोबर चालवतील ते गाडी? 100% बरोबर चालवतील. 100% बरोबर चालवतील. विश्वास आहे तुम्हाला? विश्वास आहे आम्हाला. केंद्रातलं जे नरेंद्र मोदीचं सरकार आहे, आता राज्यातही भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, डबल इंजिनचं सरकार आलेलं आहे. काय अपेक्षा आहे, काय मिळालं पाहिजे वाटते? चांगली प्रगती होईल, याच्यापेक्षा काही नाही. का मुख्यमंत्री जो है देवेंद्र फडणवीस बना, मालूम है क्या? नहीं, मालूम नहीं? नहीं, हमारे को मालूम नहीं. अपने राज्य में महायुति की सरकार फिर से बैठ गई, ये मालूम है? यानी बीजेपी की सरकार फिर से बैठ गई, ये मालूम है? अभी उसके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बनाए, मालूम है? नहीं, मालूम नहीं था. अभी तो उनके झंझट कर रहे थे ना. नहीं, बन गए अब मुख्यमंत्री बन गए. तो अपने को ये प्रश्न है तुम्हारे लिए कि भाई अब तुम्हारी अपेक्षा क्या है अगर राज्य में सरकार बन गई इनकी? उससे पहले मुख्यमंत्री महाराष्ट्र के कौन था? एकनाथ शिंदे. वो ज़्यादा अच्छी सरकार चला रहे थे ना. अब जैसा भाजपा की सरकार बनी तो भाजपा वालों ने उनकी सरकार बिठाया, जैसा उनका आदमी बिठाया है. जगदीश चंद्र वो जो वो सामने वाला आदमी भाग गया ना, वो नाराज होकर चले गया ना. नहीं, वो उप मुख्यमंत्री बने अभी एकनाथ शिंदे. मुख्यमंत्री बने, मुख्यमंत्री यानी मुख्यमंत्री के नीचे का. हाँ ना. क्या लगता है, चलाएंगे अच्छी सरकार? अभी कोई गारंटी नहीं भाई. गारंटी अब वो तो राजकारण है. तुमको क्या होना था, महाविकास आघाड़ी की महायुति? महाविकास आघाड़ी. महाविकास आघाड़ी होना था आणि उद्धव ठाकरे को मुख्यमंत्री देखना था. हाँ. धन्यवाद. बोला बोला. काका, कसं काय 2 दिवस म्हणजे आपल्या राज्याचा शपथविधी झालेला आहे. मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस बसलेले आहेत. बरं बरं. काय मत आहे, ज्या प्रकारे त्यांनी घोषणापत्रामध्ये कर्जमाफीची घोषणा केली, वेगवेगळ्या योजना सर्व स्तरातील शेतकऱ्यांसाठी, राज्यातील नागरिकांसाठी आणू अशा त्यांनी घोषणा केलेल्या आहेत. काय वाटतं, आता जर महायुतीचं सरकार पुन्हा बसलेलं आहे, काय अपेक्षा आहेत तुमच्या? अपेक्षा अशी दिसून राहिली की जे घोषणा केलेले, जे त्यांनी बोललेले, ज्या घोषणा केलेल्या आहेत त्यांच्याबद्दल ते रिॲक्शन निवडून आल्याच्या नंतर आणि सरकार बसल्याच्या नंतर काही घेऊन नाही राहिले. लाडकी बहीण योजना महिला वाट पाहून राहिल्या. म्हणजे अजून मंत्रिमंडळाची पूर्ण शपथ व्हायची आहे, फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आमची एवढीच अपेक्षा आहे, जे आमच्या माय बहिणीला त्यानं आश्वासन दिले ते त्यानं पूर्ण करावे, बस बाकी काही नाही.
ठीक. सारखे वास्तव जिन्होंने जो हे कर दिया. काय वाटतं तुम्हाला, काय बोलायचं आहे? मला काय म्हणायचं आहे, जे कास्तकारांसाठी त्यांनी घोषणा केली जसं बुवा आमचं सरकार बसल्यानंतर आम्ही कर्ज माफ करू, हां, ते त्यांनी करायला पाहिजे. आणि त्यानंतर मजदूर जो वर्ग आहे त्यांच्यासाठी सुद्धा त्यांनी काही ना काही करावं लागते. आणि जे लाडकी बहीण योजना त्यांनी 2100 रुपये जे जाहीर केले आहे ते पुन्हा कोणता निकष न लावता त्यांनी पूर्ण करायला पाहिजे. जसे पहिले देत होते तसेच त्यांनी आता द्यायला पाहिजे. आता त्यांनी काय ठरवलं आहे की आम्ही पूर्ण निकष लावू. निकष त्यांनी जे अटी घातलेल्या आहेत आता त्याच्यात, किंवा कोणाच्या घरी 3 अपत्य आहेत का, त्यानंतर कोणाच्या घरी 4 व्हीलर आहे काय, हे आपले हे निकष न लावता त्यांनी सरसकट जे पहिल्यांदा निवडणुकीच्या अगोदर दिलेलं आहे तेच त्यांनी आता सुद्धा द्यायला पाहिजे. एवढंच माझं त्यांना म्हणणं आहे. आणि जे कास्तकार आता आशा लावून आहेत की त्यांनी जसं डिक्लेअर केलेलं आहे की बा आमची सत्ता बसल्यानंतर आम्ही तुमचं 3 लाखापर्यंत कर्ज माफ करू, 3 लाखापर्यंत, हां, हे सुद्धा त्यांनी केलं पाहिजे. जसं महाविकास आघाडीनं त्यांच्या जाहीरनाम्यात डिक्लेअर केलं होतं ना की आम्ही 3 लाखापर्यंत कास्तकारांचं कर्ज माफ करू म्हणून, तसं यांनी सुद्धा आता केलं पाहिजे. महाविकास आघाडी कुठं कमी पडली? महाविकास आघाडीत एक तर त्यांचा समन्वय नव्हता. काय नव्हता? समन्वय नव्हता. समन्वय हां, कारण की त्यामध्ये कसं झालेलं आहे, उद्धव ठाकरे म्हणत मी मुख्यमंत्री, नानासाहेब पटोले म्हणत मी मुख्यमंत्री, आणि या दोघांच्या भांडणात यांचं काय झालं, तिसऱ्याचा लाभ झालेला आहे. शरद पवार एवढं जे वरिष्ठ नेतृत्व होतं, ज्यांना महाविकास आघाडीची स्वतः निर्मिती केली, तर यांचा कमांड नव्हता काय उद्धव ठाकरे आणि काँग्रेसवर? ते कसं झालं आहे, त्यांच्या बारामतीत ज्यावेळेस दादा उभे राहिले आहेत ना, दादांमुळं सर्व जनता त्यांच्याकडे पलटली. आणि त्यांनी पूर्ण नेमकं काय ठरवलं होतं, दादांमुळे सर्व जनता कोणाकडे पलटली? यांच्याकडे पलटली, युतीकडे गेलेली आहे. माहितीकडे? हां, कारण की त्यांनी कसं ठरवलं होतं, वर शरद पवारांना निवडून द्यायचं लोकसभेसाठी लोकांनी ठरवलं. लोकांनी त्या आपल्या महाविकास आघाडीचे जे लोक होते, जे आपल्या बारामतीमधले, त्यांनी हे पहिले ठरवून ठेवलेलं होतं की बा जर अजितदादा जर इकडून उभे राहिले तर खालच्या इलेक्शनसाठी अजितदादांना निवडून द्यायचं आणि लोकसभेसाठी शरद पवारांचा विचार करण्यात येईल. त्यामुळं काय झाले, तिथली जनता जे पलटली. आणि जो मराठा समाज आहे, मराठा समाजांना जे आश्वासन भेटले की बा तुमचं आम्ही आरक्षण मंजूर करू, कोण दिलं वाटतं? यांनी दिलं ना, महायुतीवाल्यांनी. शिंदे साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की बा तुम्ही आमचं सरकार जर बसलं तर आम्ही 10% तुम्हाला आरक्षण देऊ. त्यामुळं सर्व लोकांचा कल त्यांच्याकडे गेला आणि पूर्ण सत्तापलट झाली. आणि त्यामध्ये काय झालं, लोकसभामध्ये काय झालेलं आहे, यांच्या सीटा निवडून आल्यानंतर यांना काय वाटलं, हे बिंदास राहिले की आता आपलं सरकार बसणार आहे म्हणून. खालचं सुद्धा अति आत्मविश्वास नडला सर त्यांना. हां, अति आत्मविश्वास नडला त्यांना. आणि त्यानंतरच त्यांचं सर्व सत्तापलट झालेला आहे तो. म्हणजे आता एकंदरीत जे काही देवेंद्र फडणवीस किंवा मग भारतीय जनता पक्षानं जे काही त्यांच्या घोषणापत्रामध्ये सांगितलं आहे त्या गोष्टी सर्व त्यांनी पूर्ण करायला. हां, पूर्ण करायला पाहिजे. आणि जनतेचे जे पूर्ण समस्या आहेत ते त्यांनी पूर्ण करायला पाहिजे. धन्यवाद. चला या इकडे. मजेत आहे? तब्येत पाणी काय म्हणते? ठीक आहे. आता मतदान झालेलं आहे आपल्या विधानसभेचं. राज्याचा मुख्यमंत्री बनला देवेंद्र फडणवीस, माहीत आहे का? बातम्या वगैरे पाहत असता? काय अपेक्षा आहे आता ह्या मुख्यमंत्र्यापासून तुमच्या? काय बा, आता चांगलंच आहे बा, आपलं चांगलं आहे, बढिया आहे सगळं. सगळं बढिया आहे, काहीच चिंता नाही आहे. काय व्हायला पाहिजे राज्यात, किंवा मग ज्या घोषणा केल्या त्यानं कर्जमाफीची व्हायला पाहिजे? ते तर बा कर्जमाफी व्हायलाच पाहिजे. काय किती कर्ज आहे तुमचं? 1 लाख रुपये. 1 लाख रुपये. किती एकराचं? 4 एकरावर. 4 एकराचं आहे. किती वर्षापासून थकीत आहे? 19 पासून. 19 पासून थकीत आहे. मग 19चं जेव्हा उद्धव ठाकरे यांची कर्जमाफी त्याच्यातून माफ झाली नाही. उद्धव ठाकरे म्हणत होते की आमचं सर्व शेतकऱ्यांचं कर्ज आम्ही माफ केलेलं आहे. 19 पासून आहे आपली. आता इच्छा आहे ते कर्जमाफी झाली पाहिजे म्हणून, त्याच्यात तुम्ही बसले पाहिजे. काय म्हणते काका? काही नाही, ठीक आहे. काय मत आहे तुमचं? देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी सांगितलं तेच आहे. तुमच्या इकडे किती कर्ज आहे? 40,000. 40,000 आहे. कर्जमाफी झाली पाहिजे. पाठीमागं राहाल तुम्ही महायुतीच्या, देवेंद्र फडणवीसच्या. काय वाटते कितीपर्यंत कर्जमाफी झाली पाहिजे? तुमचं 40 आहे, आता काहीचं 50 आहे, 60 आहे, 1 लाख आहे, 1.5 लाख आहे, 2 लाख आहे. काय वाटते, सरसकट झाली पाहिजे? सरसकट झाली पाहिजे. सरसकट झाली तर मग आपलं आर्थिक नुकसान होईल ना, राज्याच्या तिजोरीवर भार पडेल नाही. आता भार पडून राहिला ना, तर भार पडूनच राहिला. म्हणजे तुमचं कर्ज माफ झालं पाहिजे. आता लाडकाई पहिली देऊन राहिले तर आम्हाला तरी देऊन टाका. आमचं काय आहे? धन्यवाद. काय म्हणता काका? काही नाही बा. तुमची किती आहे कर्ज? आपल्याकडे कर्ज काही नाही काय? कर्ज काही नाही. म्हणजे भूमीन आपण काय वाटतं, तरी पण आपलं म्हणणं आहे की खताचं कापसाला भाव दिले पाहिजे, सोयाबीनचा भाव दिले पाहिजेत.
आणि हे महागाई थोडी कमी केली पाहिजे. हे लाडकी बहिणीनुसार बसून राहिलं 1515 डब्बा 2250 गेलं 2270 गेलं. मग हे काय व्हायचं हे सर गोरगरीबावर सर आलं सर मोठ्या हे झालेत ना. मग काय वाटते तुम्हाला हे जे लाडकी बहीणचे पैसे भेटून राहिले आता सरकार म्हटल्यानंतर जो काही जमा होते अर्थ जमा होते राज्यातला कोष तर तो सगळा जो कोष आहे एका राज्यात आमचं म्हणणं आम्हाला पीएमही नको लाडकी बहिणी नको. कापसाचे भाव थोडे वाढवून द्या. खताचे भाव काय झालेले आहेत, DAP केवढ्याचं होतं, पोटॅश केवढ्याचं होतं, त्याची किमती काय झालेल्या आहेत, औषधचे भाव काय झालेले आहेत याचे तर नियंत्रण आणि थोडं कापसाला आणि सोयाबीनचे भाव थोडे वाढवून द्या आणि महागाई थोडी कमी करा. सर्व गोरिबासाठी आणि कष्टकरी सर्व एकदम ओके होते का. म्हणजे ही अपेक्षा आहे तुमची या मुख्यमंत्र्यापासून. नाही म्हणजे ह्या अपेक्षा अशा आहेत म्हणजे कोणताही जरी असला कोणी मुख्यमंत्री कोणाची सरकार जरी असली तर आपल्या अपेक्षा ह्याच राहणार आहेत की नाही. आपण सर्वांसाठी बोलतो ना काय व्यक्ती त्याचा विरोध नाही की याचा नाही पण शक्यतोपर्यंत गोरगरिबाचं आणि कास्तकाराचं हे तुम्ही योग्य तुम्ही आता तुमचं सर्व बरोबर आहे. वास्तविक पाहता तुम्हाला एवढं मोठं पेमेंट भेटते आता तुम्ही मुख्यमंत्री जर हे झालं तरी तुम्हाला मानधन आहेच. आमच्या कास्तकारांमध्ये काय आहे तुम्हाला काय तशीच पापड खूप जमवून घेता तुम्ही बरोबर की नाही. मग ह्या कास्तकारांमध्ये काय आहे तर त्यांच्यासाठी काहीतरी काही आहे ना. अरे करा ना तुम्ही असं म्हणणं आहे बरोबर. 2 दिवस अगोदर शपथविधी झालेला आहे. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस पुन्हा बसलेले आहेत. त्याच्या अगोदर इथे होते 14 ते 19 या कालावधीमध्ये. काय वाटते आगामी जे सरकार आहे त्याच्यापासून काय अपेक्षा आहेत आता राज्यातील जनतेची. अपेक्षा या सरकारपासून बऱ्याचशा आहेत पण BJP राज्यामध्ये जेवढे कर्मचारी माजलेत एवढे कोणत्याच सरकारच्या वेळेस माजले नाहीत. आज आम्ही कंप्लेंट करू थकलो. हे मटण सात उठवायची आहे हो. कंप्लेंट केली नगर परिषदेमध्ये कलेक्टरकडे गेली पण कंप्लेंट आमची काहीच नाही. इथंच नाही 26 जानेवारीला मी आत्मदान पण करणार होतो लेटर देऊन. माझ्याकडे लेटर आहेत. इथं जे दारूची भट्टी आहे या दारूच्या भट्टीला नगर परिषदची NOC नाही आहे हो. त्याचं लेटर आहे माझ्याकडे. इथं हा सरकार दवाखाना आहे. इथून लेडीजला जायला किती त्रास होते मला सांगा. याची मी कंप्लेंट करून त्याच्यावर काहीच कारवाई केली नाही. म्हणून म्हणतो मी BJPच्या राज्यात कर्मचारी एकदम माजलेला आहे. काय म्हणणं आहे तुमचं. म्हणजे कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नाही आहे. हे नियंत्रण कधी त्याच्यानंतर एवढा मोठा शपथविधी केला BJPनं. एवढा मोठा खर्च करायची गरज होती काय काही. हा सगळा खर्च जनतेचा आहे ना हो. जनता प्रश्न कधी विचारेन त्यांना. जनतेनं प्रश्न विचारायला काय आणि हे त्यांनी समजायला पाहिजे. आपलं फडणवीस साहेब स्वतः मुख्य LLB आहे स्वतः हे आहे ते वकील आहे. त्यांना हे समजायला पाहिजे. त्यांच्या याच्यात काय म्हणतात त्याला त्यांच्या राजवटीत त्यांच्या मंत्रिमंडळात चांगले शिकलेले लोक आहेत. मग असा अवाढव्य खर्च करण्यात काय मजा आहे. साधारण त्याला करता आली असती ना. एक तर आमच्या शेतीमालाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, कापूस पिकत नाही. 1500 रुपये दिले बाया कामाला येऊन नाही राहिल्यात हो. मजुराची टंचाई या 1500मुळे. तरी पण हे एवढा मोठा गाजावाजा करून काय सिद्ध काय करून राहिले मला एक सांगा तुम्ही. याच्यातून काही निष्पन्न होऊन नाही. याच्यात काही निष्पन्न होऊन नाही राहिला. जनतेचा फायदा नाही आहे. आणि हे आता कधी घटले म्हणजे आमचा जीव गेल्यावर मी म्हणजे आत्मदानाचा इशारा दिला होता तरी माझ्यावरच केस केली पण त्याच्यावर कारवाई काहीच झाली नाही. म्हणजे आपलं समोर दुकान आहे त्याच्यात. हे दारूचं दुकान आहे. आपलं काहीच नाही आहे. आपलं काहीच नाही. आपण चालते फिरतो नागरिक आहो फक्त सामान्य नागरिक हो. असं आमची प्रतिक्रिया. आता जर कधी आम्हाला BJP सरकारपासून भरपूर अपेक्षा आहेत. रोजगार मिळाला पाहिजे हो. MIDC मध्ये लोकांनी काय केलेलं आहे साहेब. काही लोकांनी तिथं धनाढ्य लोकांनी जागा घेऊन घेतल्या. 3 वर्ष झाले काहीच केलं नाही. त्यांच्याजवळच्या जागा आम्हाला द्या ना. आमचे हे पोरं रिकामे आहेत ना. मला एक सांगा गव्हर्नमेंटचा नियम कसा आहे की व ते 3 वर्षापर्यंत त्यांनी तिथे बांधकाम नाही केलं तर त्यांनी ते लेआउट सोडून द्या असा शासनाचा नियम आहे MIDC. पण काही धनाढ्य लोकांनी ते प्लॅट घेऊन घेतले आपल्या नावानं आणि कागदोपत्री दाखवलं. इतकंच नाही तर त्यांनी लोन पण घेऊन घेतलं त्याच्यावर खुल्या जागेवर. कारखाना कोणताच नाही. मग आमचे जवान पोरं रिकामे आहेत ना. आम्ही कारवाई करतो ना. आम्हाला सहकार्य द्या ना. त्यांना त्याच्यात जर दिलं तर उद्योग निघेल. काय म्हणणं आहे तुमचं. आमचं देवेंद्र साहेबांना BJP सरकारला एवढंच म्हणणं आहे हो की त्यांना या सर्वसाधारण माणसाच्या जनतेकडे लक्ष द्या हो. काय म्हणणं आहे तुमचं. अपेक्षा आहेत तुमच्या. अरे प्रश्नच येत नाही म्हणून तर आम्ही निवडून दिलं. आमचा प्रतिनिधी कोण आहे. मुख्यमंत्रीच आहे की नाही. आणि बहुमतात आहे. याच्यात काही शक आहे काय. आणि टॅलेंटेड आहेत वकील आहेत पेशावर म्हणजे शिकलेले वकील आहेत. तुमच्या सामान्य नागरिकांच्या प्रश्नाकडे त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. काय म्हणणं आहे तुमचं. धन्यवाद. काय म्हणतो धंदा ठीक चालू आहे. 2 दिवस अगोदर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा बनलेले आहेत. महायुतीचं राज्यामध्ये पुन्हा एकदा सरकार आलेलं आहे.
काय वाटते, काय अपेक्षा आहेत तुमच्या या सरकारपासून? ठीक आहे, चांगलं आहे. हां आणि जे आता जे कामं त्यांचे जे चालू आहेत ते चांगले आहेत, मस्त काम आहेत. आम्ही समाधानी आहोत. तुम्ही समाधानी आहे? हो मागील जो 2.5 वर्षाचा कार्यकाळ आहे महायुतीचा, हो, त्या कार्यकाळापासूनच तुम्ही समाधानी आहात? तसं काम चांगलं आहे, असं काही वाईट नाही आहे. हां चांगलं काम आहे. चांगलं आहे. हो चांगलं नेतृत्व आहे देवेंद्र फडणवीस यांचं, हो तुम्हाला मान्य आहे? हो. धन्यवाद. लागलं का काही? लागलं का काही? जमलं नाही? काय म्हणते आजोबा? बढिया कुठं निघाले? आले मार्केटमध्ये. मार्केटमध्ये फिरायला आले. बसू का मग इथं? बसू. 2 वर्षापूर्वी म्हणजे 2 दिवसापूर्वी आपल्या राज्यामध्ये मुख्यमंत्री बनलेले आहेत देवेंद्र फडणवीस. माहीत आहे का? माहीत आहे का राज्याचे मुख्यमंत्री बनलेले आहेत देवेंद्र फडणवीस म्हणून? एकनाथ शिंदे होते. हां हां. आता विधानसभेच्या निवडणुका झाल्या की नाही? आता मग देवेंद्र फडणवीस बनले. हां. 2 दिवस. तर जसं आता आपल्याजवळ तुमच्याजवळ शेती वगैरे आहे का? नाही. नाही आहे. तुम्ही नाही. काय अपेक्षा आहेत सर्वसाधारण नागरिक म्हणून तुमचे, किंवा काय केलं पाहिजे सरकारनं? नका आता आमचे गजानन लवटे आहेत. हा, ते तर आमदार आहेत. आमदार. आता ते विरोधी पक्षात आहेत, हो म्हणजे उभाट्यामध्ये आहेत ते. उभाट्या. भारतीय जनता पार्टी सत्तेत आहे. हो. तर आता तुमच्या सरकारपासून काय अपेक्षा? नाही सरकार चांगला आहे. सरकार चांगलं आहे. चांगला आहे, चांगला आहे. करतील ते. आता लाडक्या बहिणीचा त्यानं लाभ दिलेला आहे. हां 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 करतील ना. सरकार चांगलं आहे ते. सरकार चांगलं आहे. हा. काय अपेक्षा आहे, काय करायला पाहिजे? काय आता बघ, गावाचा विकास करा. या आमदारांनी गावाचा विकास करा. हां. सरकारने आपापल्या जिल्ह्या तालुक्याचा विकास करा. आमचे बळवंत भाऊ वानकड्यात वरते, हां खाली लवट्यात. हां. आता यांना अमरावती जिल्ह्याचा विकास आणि दर्यापूर मतदारसंघातला विकास करायला पाहिजे. हे अपेक्षा. आम्ही आता मजूर होतो, हां. आम्हाला काही विकास नाही भेटत. हां. तुम्हाला काही विकास नाही भेटत? काही नाही. काय भेटणार आहे? दुकानदार हे ते येईल. आम्हाला 200 रुपये रोजानं चालूच आम्ही. तुमच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे नाही? करायला पाहिजे. काय करायला पाहिजे वाटते तुम्हाला? करायला पाहिजे म्हणजे कसं आता जसं जे भूमिहीन शेतकरी आहेत त्यांच्यासाठी काय करायला पाहिजे? जसं आता कास्तकारांना ते 6,000 रुपये भेटतात, भेटून राहिले. मग भूमिहीन लोकांनाही काही ना काही द्यायला पाहिजे. हां, म्हणजे मानधन भेटायला मानधन पाहिजे. भेटायला पाहिजे. मानधन भेटायला पाहिजे. मानधनाची अपेक्षा आहे भूमिहीन अपेक्षा. भूमिहीन लोकांना, गरीब खालचा जो वर्ग आहे हां यांना काही ना काही लाभ द्यायला पाहिजे. जसं कास्तकारांना देऊन राहिले तर खालच्या वर्गाला लाभ द्यायला पाहिजे. आणि का वोटिंग नाही कोणाला, मतदान नाही कोणाला बा. हां, चांगली मागणी आहे. हां सांगा बा. हेच मागणी आपली. काही नाही गव्हर्नमेंट सरकारसोबत काही नाही आहे. धन्यवाद. काय म्हणते कराळे साहेब? काय म्हणते, धंदा पाणी चांगला चालू आहे? बढिया एकदम. आता राज्यात महायुतीचं सरकार आलेलं आहे, माहित आहे का? काय वाटते, काय अपेक्षा आहे? मुख्यमंत्री बनलेले आहे देवेंद्र फडणवीस पुन्हा. चांगला आहे ना, चांगला आहे मुख्यमंत्री चांगला आहे. काय अपेक्षा आहे, काय करायला पाहिजे? अपेक्षा काय, जे त्यांना आश्वासन दिलं ते पूर्ण करायला पाहिजे. ते हां, जे त्यांना ते लाडके बहिणीचं झालं आहे 2100 रुपये करायला पाहिजे. 2100. आणखी हीच अपेक्षा आहे, दुसरी काय. दुसरी कर्जमाफी वगैरे कर्जमाफी बी करायला पाहिजे. काय, किती कर्ज आहे तुमचं? आपल्यावर तर कर्ज नाही आहे. म्हणजे शेती नाही आहे, भूमी नाही. म्हणजे लाडक्या बहिणीवर त्यांनी जो लाडक्या बहिणींनी त्यांच्यावर जो विश्वास दाखवलेला आहे हा तो विश्वास पूर्ण तो करायला पाहिजे. त्या अपेक्षा पूर्ण करायला पाहिजे. अपेक्षा पूर्ण करायला पाहिजे. धन्यवाद. जय. दुकान आहे का आपलं? खरेदी करायला आले. आता विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत, माहित आहे काय? मतदान केलं होतं? राज्याच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस बसलेले आहेत, माहित आहे काय? तिसऱ्यानं काय अपेक्षा आहेत तुमच्या या सरकारपासून सध्या? बाबा या आनंदाला काय पाहावं लागतं? असंच तर पाहिजे सरकार. असंच पाहिजे सर. मग काय करायचं? काय अपेक्षा आहे, काय करायला पाहिजे? बाया किती खुश आहेत बाबा. अरे बाप रे, तेच आजच्या पेपरात जर गडबड सडबड वाचली मी हां ते
तर मग नाराज होतील ना, तेव्हा आधी पुढचे इलेक्शन भारी जाईल ना. मग हे सुरूच राहू द्या. म्हणजे हे पैसे जे आहेत ते सुरू राहू द्यायला पाहिजे. हो नाही मग आणि 2100 करायला पाहिजे. 2100 त्याने भास नाही तर मारे सांगितलं बा 2100 झाले 2100 काय झाले. वाटते, अपेक्षा आहे करतील म्हणून हा 2100? वा वा वा. कारण ते आपलं घर चालवा नाही लागत का त्याचं घर. राज्य म्हणजे घरच आहे की नाही आपलं. मग ते जर घरात जर हे झांबड झुंबड होती तर मग सारे फुटपाट होतील ना घरातली पोरं. सदस्य भांडतील आपाप. नाही मग आपत नाही होणार काय. याचं घर चालणार नाही. यायचं घर बरोबर चालणार नाही. काय कर्जमाफी बद्दल काय मत? कर्जमाफी व्हायला पाहिजे. आता 2-3 गॅप तर केली बा द्यायनं. नाही अजूनही आश्वासन दिलं होतं ना ते. हो व्हायला पाहिजे. हो ना. आता सांगा. हो तुमच्या आता काही कर्ज आहे महावरही कर्ज आहे. काय किती आहे कर्ज? आहे 1 लाख. 1 लाख. अपेक्षा आहे होईल म्हणून. आता काय सांगावं आता का ते कर्ज, कारण घरातले लोक नाराज दिलेली आहे ती. हो व्हायला पाहिजे कर्ज. सांगा. हो सगळ्यालाच वाटते. आता बापानं जर पोराले 10 रुपये दिले तर पोरग तटांग जाते ना दुकानावर जिलबी आणायले. त्यांना 10 रुपये दिलेच नाही तर ते आता घरातच कमवून नाही करणार काय. हा हे बरोबर. आता ते आता हे राज्य म्हणजे आपलं घरच नाही काय. आपण म्हणजे घरातले पोट्ट्याला 10 रुपये दिलेच नाही तर ते नाराज होऊन जाईल. पोरे का ते घरातच कमवून करून पाहतो तुला. चला धन्यवाद. काय चालते बोला झालं. काय म्हणते आजीबाई, काय निराधारचे पैसे भेटतात काय? मस्त श्रावण बाळाचे भेटतात. काही हरकत नाही. सरकार अपेक्षा काय आपली, बसलं तर बसलं. काय महिलांसाठी लाडकी बहीणची योजना आहे, 2100 रुपये करणार होते ते. काय करायला पाहिजे काय? वा करायलाच पाहिजे. शेतीचं कर्ज माफ झालं पाहिजे. सगळं माफ झालं पाहिजे. सगळं माफ झालं पाहिजे. किती कर्ज आहे तुमच्यावर? 2 लाख असं. 2 लाख आहे. किती एकर आहे भावा? 4 एकर. 4 एकर आहे. कर्ज माफ झालं तर मग तर बल्ले आहे तुमची. हा मग तेच म्हणणार ना. झालं पाहिजे कर्ज माफ. नाही महिलाला 2100 रुपये झाले पाहिजे. राज्यात तुमचं सरकार आलं म्हणते. महायुतीचं सरकार. महायुतीचं सरकार आहे का तुमचं सरकार? ते लवटे साहेब आहेत. ते महाविकास आघाडीचे आहेत. मग काय सांगा आपल्याला. देवेंद्र फडणवीस बनले यावेळेस मुख्यमंत्री. माहित आहे काय? काय अपेक्षा आहे, काय करायला पाहिजे त्यानं? आम्हाला काही माफ केलं पाहिजे. आम्ही गरीब माणसं, घरदार नाही. काय माफ करायला पाहिजे? काही पैसे द्यायला पाहिजे आम्हाला. असं मानधन द्यायला पाहिजे तुम्हाला. तुमचं वय वाढलं म्हणून. असं आहे ते. काय वाटते किती मानधन भेटायला पाहिजे तुमच्या मताला? जे भेटतील आपलं काय आम्ही फ्री आहे का त्याची. बरोबर आहे. काही द्या मानधन द्यायला पाहिजे. तुम्हाला भेटत नाही का निराधारचे? भेटतात. निराधारचे 1500 भेटतात. मग अजून भेटायला पाहिजे दुसरे की 3000 वाले पाहिजे निराधारचे. तुमचं काय मत आहे? तुम्हाला काय भेटलं? मला मत आहे चांगल्या तिकून पोट्टे आणा, त्या पोट्टेचं लग्न करून द्या. असं पोरायचे ते फिरून राहिले ना, त्याचं कसं होईल? काय आता काय राशन कार्ड मध्ये ते धान्यात वाटाव का नाही? ते कुठून आयात करा म्हणा तिकून कलकत्ता दिल्लीहून. फिरून राहिले, आत्महत्या करून राहिले. दारवार लागते ते. याचं लग्न नाही झालं काय? आमचं झालं. आता आमचे दात पडले काय? असं आता वय झालं तुमचं? आमचं आता 55-56 झालं. आमच्या घराला पण नवीन पोट्टे म्हणजे पोरायच्या लग्नाची व्यवस्था. त्याची व्यवस्था करायला पाहिजे. आयात करा म्हणा काही दशा. ते काय शेती वगैरे आहे का तुमच्याजवळ? शेती नाही आपल्या पाहिजे. भूमी नाही. पेन्शन चालू करायला पाहिजे का तुम्हाला? पेन्शन तर काय ना काही पाहिजे. आता पेन्शन 8च्या पुढे होईल. आता कोण होईल? नाही आताही केली तर नाही. आता जमत वयात बसत नाही आपण. नाही काय? नाही काही हरकत नाही. लग्नाचा मुद्दा आहे तुमचा फक्त. मला विषय आता नवीन करायसाठी महायुतीचं सरकार पुन्हा बसलेलं आहे. काय अपेक्षा आहेत, काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे? काय बस माझी अशी अपेक्षा आहे की शेतीचे जे शेतकरी आहेत त्यांच्या शेतमालाला भाव पाहिजे. बाकी सुविधा नाही दिल्या तरी चालेल. शेतकरी हा शेतावरच अवलंबून आहे. शेतमजुरी करतो, पोट भरतो. तुम्ही जर त्याला सुविधा दिल्या नाही तरी तो जिवंत राहू शकतो. पण शेतमालाला जर भाव दिला तो कष्ट करेन आणि शेतमालासाठी समृद्धी मार्ग लागेल भारतासाठी. त्याच्यावर या समस्येवर काय निराकरण आहे वाटते तुम्हाला? निराकरण असंच की बा हे काही जे सुविधा आहेत निरर्थक आहेत त्या बंद केल्या पाहिजेत. फक्त
जसं आता हे लाडकी बहीण, आता हे पैसे देऊन राहिले, मान्य आहे मला. नाही दिले असते तरी हे असते म्हणजे जिवंत जगूनच राहिले होते, दिले असते तरी जिवंत जगून राहिले. मग त्याच्यापेक्षा न दिलेले पुरते ना. मग तेच तेवढाच भाव जर शेताच्या मालाला दिला तर शेतकरी हा समृद्ध होऊ शकतो. परंतु असा राजकारणाचा समज बनलेला आहे की काही वाटल्याशिवाय जनता आपल्याला मतदान करत नाही. आता तुम्ही तुमच्या लोभासाठी काही जरी वाटसान तर काय फायदा आहे तो? तुम्ही सांगा. याच्यात तर तुम्ही शेतकऱ्याला जर थोडीशी सुविधा जर पुरवली तर शेतकरी चांगला होईल. ह्या सुविधा देऊन काही निरर्थक सुविधा आहेत नाही. सुविधा बंद करायला पाहिजे, सुविधा शेतमालाला भाव दिला पाहिजे. शेतमालाला अजून काय वाटतंय तुम्हाला, काय कर्जमाफी वगैरे? कर्जमाफी हे तर कर्जमाफी तुम्ही कसं, हे तर नैसर्गिक म्हणजे आपत्ती असते की पीक झालं नाही झालं, पण कर्जमाफी नाही दिली तरी चालेल. नाही दिली तरी चालते, तुम्हाला नाही नसली तरी चालते. नसली तर अरे तुम्ही कर्ज घेऊन काय करता हे सांगा. तुम्ही कष्ट कर ना. कष्ट केल्यावरच तुम्ही पुढे जाचाल. तुम्ही जर असेच प्रत्येक वेळेस जर कर्जमाफी देत राहिले तर आळशी होऊन जाईल. तसं असं मत आहे माझं. हे सुचवायचं आहे तुम्हाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना. चला, धन्यवाद. यात महायुतीचं सरकार आलेलं आहे, देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले आहे. काय अपेक्षा आहे तुमची? बघा, या भारत देशामध्ये राष्ट्रपती, पंतप्रधान, त्यांचं मंत्रिमंडळ आणि त्यांचा प्रशासकीय वर्ग हे सर्व कार्यरत आहेत. प्रत्येक राजकीय पक्ष आपापल्या विचारधारेनं कार्य करतो. परंतु या देशाची सर्वसामान्य परिस्थिती अशी आहे की ग्रामीण भागामध्ये आपण जर प्रवेश करतो तर तिथे कोणताच रस्ता तुम्हाला जाण्यास योग्य नाही. शहरी भागामध्ये प्रवेश करतो आपण तर तिथे सिमेंट काँक्रीटचे रोड दिसून येतात, मोठमोठ्या बिल्डिंगा दिसून येतात. पण ग्रामीण भागामध्ये जर गेलो आपण तर तिथं झोपड्याशिवाय काही तुम्हाला पाहायला मिळत नाही. पहिला मुद्दा हा आहे की खेड्यामध्ये ग्रामीण भागाचा विकास प्रामुख्यानं कोण करावा. आता हे जे काही सरकार स्थापन झालेलं आहे महायुतीचं, याही सरकारने जास्तीत जास्त लक्ष हे ग्रामीण भागाकडे द्यावं. ग्रामीण भागाचा प्रामुख्याने रस्त्याचा विकास करावा अशी माझी प्रामुख्याने एक नम्र विनंती आहे या सरकारला. अजून काय अपेक्षा आहे? अजून अपेक्षा अशी आहे की शैक्षणिक जे मुलं शिकलेले आहेत, कोणी BEd आहे, कोणी DEd आहे, कोणी MA BEd आहे, कोणी इंजिनिअरिंग आहे, लाखो विद्यार्थी आज बेरोजगार आहेत. आणि या बेरोजगारीच्या प्रश्नामुळे या देशामध्ये, पूर्ण भारत देशामध्ये प्रत्येक स्टेटमध्ये एवढी गुन्हेगारीचं प्रमाण वाढत आहे आणि तरुण मुलं हे वेगवेगळ्या असणाऱ्या क्षेत्रामध्ये व्यसनांचे अधीन झालेले आहेत. म्हणून त्यांना अध्यात्माची गरज आहे. ते अध्यात्म आपण त्यांच्या रोजगाराचा प्रश्न सोडून देऊ शकतो, हे शासनानं करावे. मग शासन कोणत्याही पक्षाचं असो, शेतकऱ्यांसाठी काय करायला? शेतकरी हा बिचारा हवाल दिलेला आहे. तो पेरणी करतो, कष्ट करतो, राबतो, परंतु झालं काय की नैसर्गिक वेगवेगळे येणारे घटक त्याचा परिणाम शेतीवर घडतो आणि मग त्या ठिकाणी येणारे रानडुकरं आहेत, वनस्पती खाणारे आहेत, गवत खाणारे आहेत, हे नैसर्गिक आपता प्राणी आहेत. त्याचा मोबदला शेतकऱ्यांना काहीही मिळत नाही. एखादा शासकीय कर्मचारी जर आजारी पडला तर लगेच त्याचं कोट्यावधी रुपयाचं बिल निघलं जाते. परंतु शेतकरी जर सर्पदंशाने वारला तर त्याला 10 रुपये गव्हर्नमेंट कोणती मदत करत नाही. म्हणून प्रामुख्याने कोणत्याही गव्हर्नमेंटने, महायुती सरकारने हा निर्णय घ्यावा आणि जो कोणी शेतकऱ्याचं, मजुराचं नुकसान झालेलं असेल त्याला ताबडतोब द्यावे. आणि परदेशातून तुम्ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये आयात करता, पक्क्या मालाची आयात करता. आमच्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा स्टेपवर आलेले आहेत, परंतु त्यांच्या या विचारसरणीला मी विरोध करतो. का विरोध करतो बा? कारण माझ्या देशातला शेतकरी उपाशी आहे, त्याच्या मालाला भाव नाही, तो उपाशी आहे, राबतो आहे. आणि परराष्ट्रामधून खूप मोठ्या प्रमाणामध्ये धान्याची आवक केली जाते. ती आवक बंद करून आमच्या देशातल्या शेतकऱ्याला योग्य भाव देण्यात यावा, ज्यामुळे संपूर्ण आयात बंद करून भारतीय असणारा जो शेतकरी वर्ग आहे त्याला आत्मनिर्भर करा, त्याला आर्थिक मदत द्या. पैसा हा सर्वश्रेष्ठ जगामध्ये आहे. नोट करे गोड, चिल्लर करे विचार. ज्याच्या खिशात 10 रुपये असतील त्याला जग विचारते, ज्याच्या खिशात नसतील तो बिचारा तळपून मरते. म्हणून शासनाच्या ज्या काही सर्व अपेक्षा आहेत शासनाकडून, राज्यातून, शासनातून कडून माझ्या ह्या अपेक्षा आहेत की तुमची विचारधारा कोणतीही असो, तुमचा पक्ष कोणताही असो, मग तो काँग्रेस असेल, भाजप असेल, अन्य पक्ष असतील, विचारधारा असतील, वेगवेगळे प्रश्न, विचारधारा वेगवेगळ्या असतील,
पण त्या विचारधारा बाजूला ठेवून येथील असणारी बेरोजगारी, शेतकऱ्याचे प्रश्न आणि तरुण लोकांना रोजगार, वेगवेगळे प्रकल्प या देशात आणावे, परराष्ट्रीय व्यापार राज्यात महाराष्ट्राचा विकास करावा, महाराष्ट्रीय लोकांना वेगवेगळ्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, जेणेकरून ह्या समस्येचं निराकरण होईल, अशी माझी एक भारतीय नागरिक म्हणून नम्र विनंती आहे सरकारला. मुख्यमंत्र्यांना नम्र विनंती आहे, त्यांनी प्रामुख्याने या घटकाकडे लक्ष द्यावे. खूप खूप धन्यवाद. काय म्हणते काका? आपल्या राज्याचे मुख्यमंत्री बनलेले देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा, काय अपेक्षा आहे, काय करायला पाहिजे त्यांच्याकडनं? आता अशी अपेक्षा आहे की त्यांनी जे महाराष्ट्राचा विकास जास्त करायला पाहिजे. पहिला त्यांनी पूर्ण केला चांगला, अजून त्याच्यापेक्षा अजून चांगला करायला पाहिजे. आणि ते सर्वांचे चाहते मुख्यमंत्री आहेत. ज्या घोषणा त्यांनी केलेल्या आहेत, कर्जमाफीची असो, शेतकऱ्यांचं जे वीज बिल आहे ते माफ असो, त्यानंतर लाडकी बहीण असो, किंवा अन्य अनेक काही ज्या काही योजना त्यांनी घोषणापत्रामध्ये सांगितलेल्या आहेत, त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? ज्यांनी आतापर्यंत घोषणा केल्या चांगल्या घोषणा केलेल्या आहे आणि त्या घोषणा त्यांनी पूर्ण करणार आहे. त्या घोषणा पूर्ण झाल्या पाहिजे. झालं पाहिजे. धन्यवाद. काय मत आहे दादा? आम्हाला ते लाडकी बहीण नाही पाहिजे, आम्हाला योजना कोणतीच नाही पाहिजे. फक्त आम्हाला हमी भाव, कास्तकाराला आरोग्य, शिक्षणावर हे आणि लयन कास्तकार हमी भाव, बाकी आम्हाला काहीच नाही पाहिजे सरकारचं. हे सरकार काही आलं, ते सरकार इमानदारीने आलं, यानं इलिगलपणा केला. त्या गावातली 17,000 मतात 19,000 मतं आले कुठचे भाव, तर त्याची फडताळणी व्हा. तिथं डबल इलेक्शन झालं पाहिजे. डबल इलेक्शन हा चालते. हा किती काही वाढे ना, आता हे जे महाविकास आघाडीचे जे पक्ष ते सगळं डुप्लिकेट आहेत. महाविकास आघाडीचे हे आता सरकार बसलं ना, एक नंबर घोषणा पाहिजे. आमच्या कान झाले पुरे बहिरे ऐकू 10 वर्षापासून कामं काहीच नाही केले. फक्त एकच आणि म्हणतात पहिलं इलेक्शनला खासदारी घेतलं तर याचं सुप्रसाद झाला पडले, तर याने योजना केली, आता आपला सुप्रसाद होते तर केली मशिनीत गडबड, तर पूर्ण त्याचं बहुमत आलं. अजून जिंदगीत एवढं मतदान नाही झालं, एवढं सीटात नाही आल्या ना कोणा पक्षाच्या. आता आल्या कशा आहे म्हणजे तुम्हाला ईव्हीएमवर शंका? हा शंका 100% लिहून देतो सर. जनता म्हणाली आमच्या मतदारसंघातला माणूस आहे उभं केलं, पुऱ्या गावाला मतदान करता, आमचे मतं गेले कुठे, तर मतच नाही झाले. मग गेले कुठं? दर्यापूर अंजनगाव मतदारसंघ. हा इकडे लक्ष दिलं नाही देणं, हे ततीत ठेवा, ततीत केलं ते ना घोटाळा. इकडे लक्ष इकडे नाही लक्ष दिलं नाही. काऊन की आमचा मशाला आणली आम्ही, काऊन की आमचा जोर आम्हाला नवीन आमदार पाहिजे होता. गडबड आली नाही इमानदारीने आली. इमानदारी हा इकडे लक्ष दिलं नाही, जाऊ त्यामध्ये ऐकत नाही. लोकसभेमध्ये ईव्हीएम मध्ये काय गडबड नाही झाली अशी? अरे भरपूर गडबड झाली लोकसभेमध्ये. नाही त्यावेळेस लक्ष नाही दिलं ना, त्यावेळेस लक्ष दिलं, आता लक्ष दिलं. महायुतीचं राज्यामध्ये सरकार आलेलं आहे, विरोधी आम्हाला फक्त आमचा हक्क पाहिजे. आम्हाला ईव्हीएमवर चर्चा करतात. तुमचं काय मत आहे? राज्यामध्ये महायुतीचं जे सरकार आलेलं आहे त्याच्या या बहुमतामध्ये सर्वात जास्त वाटा कशाचा आहे? या बहुमतामध्ये कोणत्या भरोश्यावर हे महायुतीचे सरकार पुन्हा राज्यामध्ये आलेले आहे? ते सरकार बनवलं जसं त्यांनी मराठा म्हणून कोणाला न देता किंवा ओबीसीला न देता त्यांनी फडणवीसला मुख्यमंत्री केलं. ह्यावेळेस मुख्यमंत्री चेंज करायला पाहिजे होतं, कोणालाही ठेवायला पाहिजे होतं आता. कारण कसं आहे, चेंज पाहिजे होतं ना, असं जनतेचं मत आहे. आणि जे हे झालेलं आहे, तुमची अपेक्षा काय महायुतीपासून? महायुतीपासून अपेक्षा आहे की महायुतीकडे लोक वळलेले नाही आहेत. कारण कसं आहे की दुनियाभराची महागाई वाढलेली आहे, महागाई दुनियाभराची आहे, GST वाढलेला आहे, शेतकऱ्याच्या पिकाला भाव नाही आहे, बरोबर आहे. मग तरी मग एवढे मोठे सीटा त्यांना कशा काय भेटल्या? लोकांची नाराजी होती. बहिणींनी घात केला, बहिणीने घात केलाच ना. कारण कसं लाडक्या बहिणीनं घात नाही केला. त्यांनी कसं आहे की जे ह्या पिरियडला लोकांच्या मनात हे होतं की सत्ता परिवर्तन पाहिजे होतं, लोकांच्या मनामध्ये तुम्हाला वाटतं. हां, आणि कुठं तर आता तुम्ही पाहिलेलं आहे आपल्या TV न्यूज चॅनलच्या माध्यमातून, जिथं काही लोकांना ज्यांनी वोटिंग केलेलं आहे त्यांचं वोटही त्यांना भेटलेलं नाही आहे. कुठं आपण जे पाहिलं जेव्हा जिथं मशीना सिटिंग झालेल्या होत्या, सेम सारख्या मशीना दिसल्यात, सारखे वोटिंग दिसले. कुठं ते वोटिंग कमी झालं आणि जास्त दाखवलं. याचा लोकसभेचा जर आपण विचार केला, लोकसभेमध्ये काय असा आक्षेप नाही घेतला गेला? एक मिनिट, ह्यावेळेस कसं झालं, मागच्या वेळेस ज्या मशीना ज्या आल्या होत्या त्या गुजरातवरून आल्या होत्या का? मागच्या वेळेस ज्या ईव्हीएम मशीना ज्या गुजरातवरून आल्या होत्या का लोकसभेच्या वेळेस? त्याची कल्पना नाही मला. तुम्हाला कशी काय कल्पना पडली? ह्या वेळेस ईव्हीएमच्या मशीना गुजरातवरून आणलेल्या होत्या आणि त्या मशीन सिटिंग केलेल्या होत्या असं, आणि मशीन सिटिंग केल्यामुळे हे असं प्रकार घडलेला आहे. म्हणजे यावेळेस ईव्हीएम मध्ये घोळ होता? हा, कारण कसं आहे, लोकसभेत नव्हता, लोकसभेमध्ये नव्हता. जिथं असेल तिथं असेल समजा, पण ह्यावेळेस कुठं आपण पाहिलं ना, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ही स्वायत्त संस्था आहे,
तुमचं काय मत आहे या तर इलेक्शन इलेक्शन कमिशन बांधलेलं आहे. ऐकून घ्या. हा, सर्व वरून सेटिंग आहे. सगळं विकलेलं आहे. सर्व विकलेलं आहे. कोर्टाला पण दिले म्हणजे तुमचं जे मत आहे म्हणजे केंद्रामध्ये मी कसं मोदी आहे- सरकार आहे त्यांनी सर्व विकत घेतलेल्या संस्था आहेत. आणि विशेष म्हणजे अजून दुसरा प्रकार हे झाला की काँग्रेसनं वंचित सोबत युती सुद्धा नाही केली. त्यामुळे त्यांचे तुमचा कौल यावेळेस विधानसभेत कोणाकडे होता? काँग्रेसकडे पूर्ण जनता. कसं आहे, तुमचा कौल कोणाकडे होता? आम्हाला पाहिजे होतं युतीच्या आपल्या महाविकास आघाडी. महाविकास आघाडीच्या सीटा पाहिजे होत्या. त्याच्यासोबत वंचितच्या सीटा म्हणजे पाहिजे तुम्ही होत्या. महाविकास आघाडीचे नेते हे म्हणतायत की ईव्हीएम मध्ये घोळ आहे म्हणून तुम्ही म्हणताय का EVM नाही मध्ये नाही नाही घोळ आहे? नाही महाविकास आघाडीचे नेते म्हणतात म्हणून नाही. बरोबर आहे की जेव्हा कुठं जेव्हा मतदान प्रकाश याच्यात आंबेडकर मध्यंतरी म्हणाले आहे जेव्हा विरोधक जिंकतात म्हणे लोकसभेमध्ये यांना काय झालं होतं म्हणे ईव्हीएम जे राग आवडतायत म्हणे हे तेव्हा लोकसभेमध्ये काय यांनी राग आवडला नाही ईव्हीएमचा, आताच कसं काय विधानसभेमध्ये राग आवडला? तर त्यांचं एक म्हणणं बरोबर आहे. कारण कसं आहे की त्यांनी जर बाळासाहेबांसोबत युती केली असती, नाही युतीचा नाही ईव्हीएमचा विषय केला तर होता. ईव्हीएमचा विषय असा की लोकसभेमध्ये नाही केलं. कारण त्यांना म्हणजे असं जेव्हा तुम्ही म्हणजे महाविकास आघाडीचे जे पक्ष हारतो त्यावेळेस ईव्हीएम मध्ये गडबड होते असंच तुम्हाला म्हणायचं आहे? नाही असं नाही म्हणायचं आहे. असं नाही म्हणायचं. ज्यावेळेस आता आपण पाहिलेलं आहे म्हणजे ना, एकंदरीत तुम्ही कन्फ्युजन मध्ये आहे की बा जे नेते पसरत आहेत नेते म्हणून नाही आहे. जेव्हा आपण वोटिंग तयार झालेलं आहे, जेव्हा लोकांना मतं भेटले, जेव्हा सकाळी 5:30 वाजता जे वोटिंग झालं, वोटिंग झाल्यानंतर जिल्हा निवडणूक अधिकारी असते कलेक्टर स्वतः त्याच्यामध्ये त्यांचं ऑब्झर्वेशन असते की नाही? कंट्रोलमध्ये असतात. हा, बरोबर आहे. ईव्हीएम एवढं असल्यानंतर जर तुम्हाला एकंदरीत हे जर वाटत असेल की बा ईव्हीएम मध्ये घोळ आहे तर एकंदरीत तुमचा जो विश्वास आहे हा लोकशाहीवर नाही राहिलेला आहे असं कसं त्याचं असते एक तात्पर्य निघू शकते. हे जे तुम्ही जे म्हणता हे 100% बरोबर आहे असं होऊ शकते. कारण कसं आहे की ज्यावरती काही असे उमेदवार उभे राहिलेले आहेत ना की ज्यांना जे वोटिंग पडलेलं आहे ह्या पिरियडला आपण जे बघितलेलं आहे, तर त्यांनी सांगितलं माझ्या घरी म्हणे 5 उमेदवार आहेत, कोणी म्हणे 11 उमेदवार आहेत, पण मला म्हणे 2च मतं पडलेत. मग घरचे मतं त्याला भेटले नाही म्हणजे कुठं गेले असतील ते? कुठं जिथं वोटिंग झालेलं आहे की नाही वाटते यावर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया काय त्याने पुन्हा निवडणूक घेण्यात यावीत. नाही इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांनी हे पाहतील ना त्याच्यात. तर ते घोड झाला तर ते आता त्यांचं कसं आलं डिलेट झालं, ते सर्व केलं त्यांनी बरोबर. कारण एकंदरीत तुमचा विश्वास नाही आहे या महायुतीवर तुमचा विश्वास नाही कोणावरच. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री बनलेले देवेंद्र फडणवीस 2 दिवस अगोदर शपथविधी झालेला आहे. महायुतीचं सरकार पुन्हा राज्यामध्ये आलेलं आहे. तर काय अपेक्षा आहे तुमच्या आता या सरकारचं? आम्ही तर चांगला मध्ये एक नंबर चांगला आहे. देवेंद्र फडणवीस म्हणजे मुख्यमंत्री पाहिजे होते ना. हो चांगले म्हणजे ते चांगले कामं करणार आहेत. राज्याच्या हिताचा निर्णय ते येणाऱ्या त्यांच्या आगामी कार्यकाळामध्ये घेतीलच ते जरूर घेतील ते. आणि चांगले हो तुमचा विश्वास आहे? आम्हाला विश्वास आहे, पक्क्याच विश्वास आहे आम्हाला. काय वाटते ज्या कर्जमाफीची जे काही एक आशा आहे शेतकरी करतील ते असं आम्हालाही वाटते. हा देवेंद्र फडणवीस म्हणजे ते करणारच आहेत असं. हो करणार आहेत ते. लाडक्या बहिणीची एक योजना आहे. हा ती योजना ते म्हणजे करतीलच अशी म्हणजे सर्व लाडक्या बहिणीचा विश्वास आहे. तुमचा कौल होता यावेळेस माहितीला म्हणजे कशासाठी विधानसभेमध्ये? हो तुमचा कौल होता यावेळेस. हो तुमची अपेक्षा आहे? आमची अपेक्षा आहेच ना. हो ह्या सरकारबद्दल आम्हाला म्हणजे काही नाराजी नाही आहे. काही नाराजी नाही. क्या बोलते चाचा? कहाँ जा रहे साइकिल लेके? साइकिल चलाना अच्छी बात है. अभी तुमको मालूम है कि खबर है कि अपने राज्य के मुख्यमंत्री बने देवेंद्र फडणवीस? मालूम है क्या? न्यूज़ देखते क्या? ज़्यादा नहीं देखते. ज़्यादा नहीं देखते. क्या लगता है क्या मिलने को होना? जैसा क्या अपेक्षा है सरकार का क्या उसके अंदर जो भी है अपेक्षा जैसा भी क्या मिलने को होना? जैसा उन्होंने एक योजना लाया लाड़की बहन है, अब वो कर्ज माफी जैसा जिसके पास में किसान के पास में खेत है उन्होंने ब्याज से पैसा लिया है सरकार से बैंक से, तो बैंक का कर्जा माफ होने को होना, ऐसी तुम्हारी कुछ इच्छा है क्या? तो भाई अब कर्जा है तो कर्जा तो माफी करना पड़ेगा ना. माफ करने को होना. क्या तुम्हारे पास में खेत है? नहीं अपने पास खेत नहीं है. वो लाडली बहन के पैसे मिलते तुम्हारे घर में किसको? मेरे घर में एक लड़की को मिलते हैं. एक लड़की को मिलते. वो 2100 होने को होना क्या? अब महंगाई के हिसाब से होने को ना. महंगाई के हिसाब से होने को होना. चलो धन्यवाद. नाही सरकार आलाय राज्यात. लाडक्या बहिणीचे पैसे भेटू द्या मला. लाडक्या बहिणीचे पैसे भेटले तर कमळ मग हमेशा निवडूनच येते. हमेशा निवडून येईल. हा नाही तर मग बाया नाराज होतील. पक्क्यात काय तुम्हाला काय वाटते हे जे सरकार आणलेलं आहे महायुतीचं हे याच्यात सर्वात मोठा जो वाटा आहे तो बायाचा आहे. लाडक्या बहिणीचा नाही तर मग लाडक्या बहिणी नाराज होऊन जातील. काय विश्वास आहे तुम्हाला 2100 रुपये होतील म्हणून? वा बाया 1500 ते 2100 रुपये करतो म्हणत ना ते. हा तुम्हाला
तुम्हाला वाटतं 2100 होतील म्हणून? नाही होते होते हो विश्वास बाया आहे? पक्क्यात बायाचं असं म्हणणं आहे पब्लिकचं. पब्लिकचं म्हणणं आहे की 2100 झाले पाहिजे. 2100 हो धन्यवाद. बायाचं म्हणणं आहे दिन पहले राज्य का जो मुख्यमंत्री पद है उसकी शपथ देवेंद्र फडणवीस ने लिया है। 2014 से 2019 तक भी देवेंद्र फडणवीस भी राज्य के मुख्यमंत्री रहे हैं। क्या लगता है अभी राज्य में महायुति की जो सरकार है फिर से चुनकर आ गई है, क्या जो भी जनता की मांगनी है, तुम्हारी क्या अपेक्षा है महायुति सरकार के लिए? हमारी ये अपेक्षा है जो उन्होंने वादे किए थे वो पूरे करने को हो ना। और एक अपेक्षा ऐसी थी हम चाहते थे महाविकास आघाड़ी कि भाई इससे ज़्यादा काम करेंगे, इससे पहले कम काम हुआ था, मगर इनके काम लोगों को अच्छे लगे और हमको भी अच्छे लगे। तो वो हिसाब से हमारी यही इच्छा है कि उन्होंने अब जो काम वो नहीं कर सके, जैसा दिल्ली के अंदर यहाँ पर भाई कुछ गरीबों को यूनिट फ्री, बिजली फ्री यूनिट हो सकता है, 200 भी यूनिट फ्री करने को होना, ऐसी हमारी इच्छा थी। महायुति को बम्पर बहुमत मिला है। हाँ, तो क्या लगता है ये जो बम्पर बहुमत मिला है इसके पीछे कोई लोग बोलते हैं सत्ताधारी कहते हैं लाडली बहन योजना का हाथ है, हाँ। कोई योजना करते हैं कि हिंदुत्ववादी जो संगठन है, हाँ। उसका विषय है। हाँ। इनको क्या लगता है क्या इसके पीछे कौन सी शक्ति है जिसके आधार पर इनको बहुमत मिला है? 5% लाडली बहन योजना, 5% हिंदुत्ववादी योजना और 90% ई मशीन जो आती है ना, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन, उसका है। हमको ऐसा लगता है, यानी ईवीएम का घोड़ा है, ऐसा लगता है। तो अभी जिस प्रकार से ईवीएम का घोड़ा है ऐसा विरोधी पक्ष वाले यानी महाविकास आघाड़ी वाले कह रहे हैं। तो जो अभी सत्ता में बैठे हैं भारतीय जनता पार्टी के लोग वो कहते हैं कि वो 2014 में जो विषय हुआ था जिस आधार पर जिस विषय में यानी महाविकास आघाड़ी को ज़्यादा सीटें मिली थी उस समय, और उस समय केंद्र की मोदी सरकार का अब की बार 400 पार का भी नारा था। तो फिर उस समय ईवीएम पे क्यों आक्षेप नहीं लिया गया? लिया गया ना, वो टाइम पर भी विरोधी पक्ष वालों ने लिए। उनका ऐसा बोलना था कि जो अभी एनडीए सरकार को 240 सीटें मिली है, ओनली भारत बीजेपी को 240 और पूरे एनडीए को 282, उनका ऐसा बोलना था अगर ये बैलेट पेपर पे लेते तो सिर्फ बीजेपी को 140 से 150 मिल सकती थी और पूरे एनडीए सरकार को 170 से 180। यानी अभी जो चुनाव है, आने वाले चुनाव, ये बैलेट पेपर पर लिया जाए ऐसा लगता है? मुझे भी ऐसा लगता है और हमारे दूसरे करीबी लोग भी, आप इनसे भी बात कर सकते हैं। चलो धन्यवाद। क्या बोलते चाचा, अभी महायुति को पूर्ण बहुमत मिला है राज्य में, क्या लगता है क्या अपेक्षा है तुम्हारी महायुति के सरकार के साथ? मेरी इतनी अपेक्षा है कि महायुति की सरकार पूरे बहुमत से बनी, बहुत अच्छी बात है। सरकारें आती जाती रहती है, सरकारें कोई भी हो, एक ही बात होना, जातिवाद मुद्दा जो चल रहा है देश में, हिंदू मुस्लिम, मंदिर मस्जिद, अगर इसको हटकर अगर सरकार अपना काम करती है तो बिल्कुल सरकार ये भी अच्छी है और महाविकास आघाड़ी भी सरकार अगर बनती तो वो भी अच्छी है। लेकिन जातिवाद का मुद्दा अगर हट जाता, मंदिर मस्जिद का हट जाता, तो बिल्कुल ये सरकार भी अच्छा काम करेगी। यानी ये जो धार्मिक मुद्दा है, धार्मिक ध्रुवीकरण का विषय, ये कम होने को होना, बिल्कुल धार्मिक ये होने ही नहीं होना, क्योंकि हिंदुस्तान किसी एक का नहीं है। हिंदुस्तान में रहने वाले जितनी भी जातीय के लोग हैं, हिंदुस्तान को आज़ाद कराने में सभी ने सबका योगदान रहा है। हिंदू मुस्लिम सिख ईसाई, हमारे उलमाओं का इसमें बढ़ चढ़ का हिस्सा रहा है। हिंदुस्तान को सबने मिलकर आज़ाद कराया, तो ये चीज़ें नहीं होने होना। सरकार जब अगर प्रधानमंत्री है तो सबका प्रधानमंत्री और मुख्यमंत्री भी है तो सभी का मुख्यमंत्री होगा, ऐसा तुम्हारा कहना है? मेरा ऐसा क्या अपेक्षा है तुम्हारी? सरकार से बस इतनी अपेक्षा है कि सरकार जो भी निर्णय ले वो निर्णय ऐसा ले जो पूरे हिंदुस्तान के लिए, पूरे महाराष्ट्र के लिए, पूरी जनता के लिए एक सरीका हो, एक सरीका हो, ऐसी तुम्हारी मांग है। चलो धन्यवाद। क्या बोलते हैं भैया, बोलिए, क्या अभी महायुति का राज्य में सरकार बनी है दोबारा, क्या तुम्हारी जिसको अपन बोलेंगे ख्वाहिश है, जैसा क्या अपेक्षा है? एक तो सबसे पहले ये है कि महाराष्ट्र की जनता ने स्थिर सरकार दी है महायुति को। पिछले 5 सालों के अंदर जो भी घड़ामुड़ी हुई, जो पक्ष फूटे, इधर से उधर गए, उधर से इधर गए, तो मुझे ऐसा लगता है कि जनता ने उस बात को नकारा है और एक ही मतलब महायुति सरकार को मैंडेट दिया है, उनको बहुमत दिया है। जनता से जिस हिसाब से महायुति के जो नेता थे, जो उनके राजकीय जो लोग थे, उन्होंने जो वादे किए, हम ये चाहेंगे कि वो अपने वादे पूरे करें। सबसे पहला प्रश्न, महाराष्ट्र के अंदर किसान बहुत परेशान है, किसानों की हालत बहुत ज़्यादा खस्ता हाल है। किसानों
से जो भी वादे किए गए वो महायुति सरकार पूरा करे, यही हम चाहेंगे। यानी किसानों के मुद्दे पे जो वादे किए थे, जैसा कर्ज माफी का मुद्दा हो, हाँ, या फिर जैसा खेत का जो इलेक्ट्रिसिटी का बिल है, हाँ, जीरो करने को होना, क्योंकि आज अन्नदाता बहुत ज़्यादा परेशान है। उन्होंने खुद, जैसा इसमें शेतकरी जो लोग हैं, इनका बहुत बड़ा योगदान है ये सरकार को मैंडेट देने में, ऐसा मुझे लगता है। तुम्हारा ईवीएम पे क्या जैसा नहीं, ठीक है, वो एक आज ईवीएम के बारे में हम अगर कितनी भी चर्चा करें तो वो निर्वाचन आयोग के अधिकार में है। वो विरोधी पक्ष जो रहता है, हाँ, वो हर बार दावा करता है, आया है कि भाई ये सब कंट्रोल में है सेंट्रल गवर्नमेंट के, ये इसका गैर वापर कर रही है। तुम्हारा क्या मत है, सामान्य मतदार है आप? जी नहीं, मैं तो इस बात को बिल्कुल भी कबूल नहीं करूँगा कि मशीन जो है इसके अंदर कोई गड़बड़ है। हम जो महाविकास आघाड़ी थी, इन्होंने जनता तक अपने मुद्दे, अपने काम, ये जनता को अपनी तरफ खींचने में नाकाम रहे। मुझे इस प्रकार से ये आपस में मुख्यमंत्री के कुर्सी के लिए लड़ते रहे, हाँ, तो कहीं तो भी इसका ही जो खामियाजा है महाविकास आघाड़ी को भुगतना पड़ा, हाँ, कि इन्होंने अच्छी तरह से इलेक्शन का कैंपेनिंग नहीं किया। मुद्दे इतने अच्छे मुद्दे थे, लेकिन वो मुद्दों को ये रेस नहीं कर पाए। और मैं ये समझता हूँ कि महायुति जो है वो जनता को अपने तरफ लाने में कामयाब हो गई। उसका कारण ये है कि लाड़की बहना योजना जो है इसका भरपूर लाभ मिला। और मैं ये चाहूँगा कि लाड़की बहने में अभी जो इन्होंने वादे किए कि हम 2100 रुपये देंगे, तो हमारी माओ बहनों को 2100 रुपये इन्होंने देना चाहिए। बस जो है, तो इन्होंने जो बस के बारे में आधी टिकट किए, तो इसका भी इनको बहुत ज़्यादा फ़ायदा मिला है। यानी लेडीज़ के लिए जो भी इन्होंने योजना लाए, उसका इनको बिल्कुल फ़ायदा मिला है, बिल्कुल फ़ायदा मिला है। हाँ, बिल्कुल उनका फ़ायदा मिला है। और विरोधी जो है, आज महाविकास आघाड़ी विरोध में है, तो मैं ये चाहूँगा कि महाविकास आघाड़ी ने अपने चिंतन मंथन करना चाहिए कि हमारे को इस तरीके के जनता ने क्यों नकारा है। क्या लगता है अभी इतना बुरी तरह से उनका पराभव हुआ महाविकास आघाड़ी का, तो ये महाविकास आघाड़ी में अभी शिवसेना उद्धव ठाकरे रहेंगे? नहीं, बिल्कुल उद्धव ठाकरे जो है वो रहेंगे। उद्धव ठाकरे, नाना पटोले और शरद पवार, अब इनके अंदर एक नई ऊर्जा आएगी। ये नए सिरे से हम कहाँ चुके, इस बात को लेकर ये काम करेंगे और इससे महाराष्ट्र की जनता को फायदा ही होने वाला है। इससे महाराष्ट्र की जनता को फायदा। धन्यवाद, बहुत बहुत धन्यवाद। आपल्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी शपथ झालेली आहे देवेंद्र फडणवीस यांची, काय वाटतंय, काय अपेक्षा आहेत तुमच्या या सरकारकडून? अपेक्षा असं आहे की आमचे जे कामं अडलेले आहेत ते कामं झालेले पाहिजेत। काय अडलेलं आहे तुमचं काम? आमच्या गावाचा जो विकास जो आहे आणि शकुंतलाचा जो आहे निर्णय टाकलेला तो झाला पाहिजे, आम्हाला असं अशी अपेक्षा आहे। ते रेल्वे चालू झाली पाहिजे, शकुंतला एक्सप्रेस चालू झाली पाहिजे आणि दुसरा साखर कारखाना हे पण चालू झाला पाहिजे। साखर कारखान्याचं काय? जर अन्यथा जो चालू जर नाही झाला तर कास्तकार आता उपोषणाला बसणार आहेत आणि कास्तकार उपोषणाला बसून कास्तकार जमीन परत घेणार आहेत। जमीन परत घेणार आहे, कारण की त्यांनी आश्वासन जे दिले त्या आश्वासनावर अजूनपर्यंत पर्याय भेटला नाही ना जनतेने। म्हणजे आता तुमची अपेक्षा आहे की बा देवेंद्र फडणवीस यांनी त्या अपेक्षा झाला पाहिजे। विदर्भामधले एक जरी साखर कारखाना कुठेतरी चालू आहे काय हे मला आधी राखून द्या। वगैरे सुदगिरण्या अंजनगावमध्ये नाही आहे, ते अचलपूरमध्ये, दर्यापूरमधली आहे, तर ते चालू आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये येते ते सुदगिरणी, संत गाडगे बाबा सुदगिरणी, ते सुदगिरणी चालू झाली पाहिजे काय? ते होणारच आहे ना। आता ते जर अचलपूरची चालू झाली तर हे चालू होणारच आहे। ते जर चालू अपेक्षा आहे तुमची? काय म्हणते काका? बस काही काय अपेक्षा आहे तुमची? त्या गड्याने जे सांगितलं तेच झालं पाहिजे, मला बोलतात इथं। अजून ते लाडकी बहीण चालू आहे ना बाबा, ते तर चालूच राहणार आहे। किती पाहिजे, किती झाले पाहिजे? किती पाहिजे? आता ते तुम्ही सांगितले 2100 तर 2100 सुद्धा झाले पाहिजे। धन्यवाद। काय म्हणता बा? आमच्या इथं आगर झालं पाहिजे, आगरच नाही आहे। काय झालं पाहिजे? एसटी स्टँड आगर झालं पाहिजे, झालं पाहिजे, आगार झालं पाहिजे, आगर झालंच पाहिजे। दर्यापूरला चालू आहे, दर्यापूरला चालू आहे, इथं नाहीच आहे। अंजनगावच्या दर्यापूरला आलं। अजून काय वाटते, काय मिळालं पाहिजे? तसं तर ते चांगलं आहे, सर्व चांगलं आहे, सर्व चांगलं आहे। देवेंद्र फडणवीसवर विश्वास आहे तुम्हाला? हो, करतील म्हणून? बिलकुल। धन्यवाद। काय म्हणते दादा? राज्यात महायुतीचं सरकार आलेलं आहे डबल एकदा, हो, काय वाटतंय, काय अपेक्षा आहेत तुमच्या? अपेक्षा तर चांगलं आहे सरकार आलेलं, चांगलं सरकार आहे आलेलं। काय वाटतंय, कर्जमाफी झाली पाहिजे, पैसे भेटले पाहिजे, योजना चालू झाल्या पाहिजेत, काय काय वाटते? योजना चालू झाल्या पाहिजे, कर्जमाफी पाहिजे, अजून तर बाकी सगळ्या अपेक्षाने विकास झाला पाहिजे। विकास झाला पाहिजे।
काय वाटतं आता डबल इंजिनचं सरकार झालेलं आहे केंद्रात मोदी आणि राज्यात देवेंद्र विकास होणार ना, देवेंद्र विकास होईल, चांगली जोडी काम करा नाही जय विंदू सारखी. बिलकुल. धन्यवाद. काय म्हणता काका? नमस्कार. राज्यात महायुतीचं सरकार पुन्हा आलेलं आहे, काय मत आहे तुमचं एकंदरीत या सरकारबद्दल? चांगलं आहे ना सरकार, चांगलं सरकार आहे. अजून मंत्रिमंडळ ठरलेलं नाहीये. नाही, बस मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री आहेत. काय वाटते जे आगामी कार्यकाळ राहणार आहे यांचा कसा राहणार आहे? चांगला राहणार आहे. काय अपेक्षा आहे? अपेक्षा काय, आता शेतकऱ्याच्या मालाला भाव द्या आणि याचे लाडक्या बहिणीचे पैसे आहेत ते पूर्ण द्या. 2100 रुपये महिन्याला. 2100 रुपये द्यायला पाहिजे. काय अपेक्षा आहे होईल म्हणून? व्हायला तर पाहिजे देवेंद्रापासून. वर नरेंद्र आणि शेतकऱ्याची जी कर्जमाफी ठरवली ते पण त्यानं पूर्ण करा. नरेंद्र आहेत, नरेंद्र मोदी, नरेंद्र यांची जोडी चांगली काम करतात. चांगली काम करतात. राज्याचा विकास होईल अपेक्षा आहे. अपेक्षा आहे. धन्यवाद. या राज्यात महायुतीचं सरकार आलेलं आहे डबल. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनले राज्याचे. त्यानं योजना चालू केली होती लाडकी बहीण. काय चालू आहे का योजना तुमच्यासाठी? आम्ही नाही केलं भाऊ. तुम्ही केलं नाही? नाही. म्हणजे तुम्ही लाडकी बहीण नाही काय? मग लाडकी बहीण आहे पण आता आमचे कागद तयार नव्हते. मग टाइम निघून गेला. काय काय कागद लागत होते? आधार कार्ड आणि कोकणाची झेरॉक्स. कायची? कोकण राशन कार्ड. राशन कार्ड. राशन कार्ड नव्हतं? आहे पण ते पोराजवळ होतं लाईन आहे. असं इलेक्शन कार्ड नव्हतं का? मग होतं. मग इलेक्शन कार्ड कोण नाही वापरलं? राशन कार्ड खूप गर्दी होती पहिले. मोबाईल वर तर चालू केलं होतं त्यानं. मग केलं. ते गर्दी झाल्यानंतर केलं सुरू. असं आम्ही जाऊ केलं बँकेत. मग जा या करायला लागलं. अरे अरे अरे. मग आता अपेक्षा आहे काय चालू झालं पाहिजे म्हणून ते योजना? वा वा. नाही तर काय 2100 रुपये होणार आहेत. आता तुम्ही 7500 रुपये गमावले. तुम्हाला आजी सारण बाळ आहे काय? किती आहे पगार? झालंच नाही अजून. आता आला आदेश. असं काय? असं म्हणजे सुरुवात केली. आता 3000 रुपये होणार आहे म्हणे बघा. नाही अजून झालंच नाही. भेटलाही नाही. आणलंही नाही. भेटलाही नाही. आलाही नाही. आदेश आला. आदेश आलेला आहे. अपंगाईने पैसे पाहिजे. कमी आहे ना. मी मला चलता नाहीये. हे याचं केलं नाही का निराधारचं? निराधार केलं ना. निराधारचे पैसे येतात मग? ते सरान बाळाचे आले. 1500 झाले बाबा. आता ते 3000 होतात म्हणते असं ऐकलं. असं हे की नाही बोलत. हे चलता नाहीत मले. जिरा लंगडी मले. हे मी ते भाकर देते मले. असं काय? हा. पगार वाढला पाहिजे. पगार वाढला पाहिजे. धन्यवाद. या आपल्या राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलेलं आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनलेले आहेत. बरोबर. काय मत आहे तुमचं या सरकारबद्दल आणि काय अपेक्षा आहेत? नाही असं वाटते तर सरकार चांगलंच काम करेन म्हणून. मागच्या तुलनेत जर पाहिलं आपण महाविकास आघाडीचं कार्य तर जनसामान्य जनता खुश आहे. महाविकास आघाडी महायुती. महायुती देवेंद्र फडणवीसचं तर जनता खुश आहे. बिलकुल खुश आहे. काही अपेक्षा आहेत काय? काहीच नाही. जसं आहे तसं तर चाललं तर खूप चांगली गोष्ट आहे. जसं आहे तसं चाललं पाहिजे. काय वाटते दादा? काय अपेक्षा आहे या सरकारबद्दल? ते एकदम चांगलं वाटतं. या सरकारबद्दल तर एकदम चांगलं वाटतं. त्यांचं चांगलं आहे. चांगलं चालू आहे. अगोदरचं काम पाहिलं होतं. चांगलं चालू आहे. काय कर्जमाफी वगैरे पाहिजे काय? कर्जमाफी त्याच्या सोयीचे करत झाले. मुद्रा लोनची सुविधा करून दिली त्यांनी. छोटे दुकानदार खुश आहे थोडेसे. आमच्या सारख्या जे कर्ज भेटत नव्हतं ते मुद्राच्या मार्फतून भेटून राहिलं. चांगले काम. म्हणजे देशातले नरेंद्र आणि राज्यातले देवेंद्र यांची जोडी चांगलं काम करेल. 1 नंबर. धन्यवाद. राज्यामध्ये महायुतीचं सरकार पुन्हा आलेलं आहे. तुम्ही मतदानाचा हक्क बजावला का तुमचा? बिलकुल बजावला. काय आता ज्या प्रकारे महायुतीला पूर्ण बहुमत मिळालेलं आहे काय अपेक्षा आहेत तुमच्या महायुती सरकारकडून? सर्वसामान्य अपेक्षा नाही. सर्वसामान्य लोकांसाठी सगळं चांगलं काम करावं आणि राज्यामध्ये सौहार्दपूर्ण वातावरण कायम ठेवावं एवढीच अपेक्षा आहे.
एवढीच अपेक्षा आहे. काय आजोबा तुमची काय अपेक्षा आहे? तीच अपेक्षा आहे. काय विशेष अपेक्षा काय आहे आता तुमचं? विशेष काहीच नाही आपल्या वाट्याला काय येणार आहे काहीच नाही. काही योजना वगैरे जे वयोवृद्ध व्यक्ती आहे दिव्यांगांसाठी काहीतरी करावं. मी स्वतः दिव्यांग आहे. हा मी स्वतः दिव्यांग आहे. दिव्यांगांसाठी काहीतरी म्हणजे योजना कराव्या. योजना काहीतरी अशा नवीन की जेणेकरून त्यांना समाजामध्ये प्रतिष्ठा मिळेल आणि त्यांच्या ज्या काही समस्या आहे त्याचं निराकरण केलं. त्याचं निराकरण. काय म्हणते आजोबा? काय मत आहे? रिटायर्ड शिक्षक आहे. शरद पवार, संजय राऊत, सुषमा अंधारे, उद्धव ठाकरे यांनी 12 महिने शांत बसा. शांत नाही, एखाद्या वनात जाऊन झोपडी बांधून भरपूर हे करावं. वानप्रस्थाश्रमात जावं. सुप्रियाबाईजवळ अब्जावधी रुपये आहेत, अब्जावधी. आणि हे मराठ्यांना वगैरे जे काही आरक्षण वगैरे द्यायचं आहे तर ते तर तिले फक्त या लोकांना वांगे कसे पिकवावं एवढं सांगावं आणि मग काही जरूरत नाही आहे मराठीला वगैरे है ना. छगन भुजबळ आणि सुप्रियाबाईनं त्यांना फुलं कसे विकून आपलं पोट्याधीश जमवलं समजा तर त्यांना माळायले ते सांगा. या बाईनं मराठीला हे सांगा. कोणालाच काही आरक्षणाची गरज नाही. आणि झोपडी बांधण्याचा खर्च रवींद्र पाटील नावाचा एक माणूस स्वतः देते म्हणून बांधून देते. धन्यवाद. काय म्हणते आजोबा? काय मत आहे तुमचं? अनेक वर्षानंतर ज्या प्रकारे राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळालेलं आहे, काय मत आहे? काय माझं मत एकच आहे. आता जे मेजॉरिटीनं आलेले आहेत BJP वाले किंवा महायुती तर यांनी या संजय राऊत आणि ते अंधारे आणि अजून ते काही नग जमा केले यांना तर यांना इतकं महत्त्व देऊच नाही. म्हणजे त्यांच्याकडे दुर्लक्षित करून त्यांना तसंच मारावं. लक्षच देऊ नये त्यांच्याकडे. महायुतीच्या विजयात संजय राऊतचा त्यानंतर सुषमा अंधारे यांचाही मोठा वाटा आहे विजयात. हे पहा, तुम्ही हे जे बोलले ना हे एकदम खरंच बोलले तुम्ही. जे तुम्ही मनापासून बोलले हे अगदी खरं बोलले. ते जर नसते ना तर यांचा विजयच इतक्या सिटीन मेजॉरिटीन झाला नसता. कारण ते जे नख ठेवले यांना प्रवक्ते म्हणून म्हणा की काय. आणि यात तर मला सगळ्यात उद्धवची कमाल वाटते आणि त्याची क्यूही करावं वाटते की त्यानं काय मिळवलं आयुष्यात. की त्याच्या वडिलांनं जी काही एवढी मोठी संघटना स्थापन केली नाव गमावलं आणि त्याचा काहीच विचार न करता नुसतं मला मुख्यमंत्री व्हायचं आहे. ते पहा, शेवटी योगही असेच असतात. तुम्ही ज्या रीतीनं ते मिळवलं, खुर्ची मिळवली, निसर्गानं त्यावर मात केली. कोरोना झाला, तो स्वतःही बिमार म्हणजे आजारी पडला. ऑपरेशन करा, मानीचं करा, हात कसा हलवू, खास सुटली होती तर अरे म्हणा बा हे असं होणारच. थोडक्यात आता मी सांगून देतो. कसं आहे, जे गीतेमध्ये सांगितलं आहे आपण जे कार्य करतो त्याचं फलित, जे कर्म करतो त्याचं फलित इथेच मिळणार आहे. मिळणारच. आटोपलं. बाकी काय हिंदुत्वाचा जो मुद्दा आहे, हिंदुत्व पाहिजेच, जागृती पाहिजेच. डोळ्यानं आपण पाहून राहिलेलं आहो. हे असं होणारच आहे. जर हिंदू संघटित नाही झाले ते हिंदू लोक मरणारच आहे. या विधानसभेमध्ये मोठ्या प्रमाणात हिंदू मतदारांनी मतदान केलं. त्याचाच हा परिणाम झालेला आहे की महायुतीला अपेक्षापेक्षा जास्त मत मिळालेलं आहे, बहुमतामध्ये ते आलेले आहे. परंतु विरोधी पक्षाचा दावा असा आहे की यांनी EVMचा गैरवापर केलेला आहे. EVM बद्दल तुमचं सामान्य मतदार म्हणून काय मत? आता तुमचं मत, माझं मत, लीडर लोकांचं मत हे सगळं जाऊ द्या. ते सुप्रीम कोर्टात गेले होते ना. मग सुप्रीम कोर्ट न्यायाधीशांनी काय म्हटलं की तुम्ही जिंकले तर मशीन चांगली आहे, हारले तर याच्यात काही गडबड आहे.
आता हे लोकांच्या सगळं लक्षात आलेलं आहे. म्हणजे एकंदरीत हे यांनी बनवलेलं एक प्रकारचं त्यांचं खापर आहे, ते त्यांनी ईव्हीएम फोडण्याचा प्रयत्न केला. हे मला फक्त एवढंच म्हणायचं आहे, जे सत्य आहे त्याच्या समोर यांनी जायला पाहिजे. जर याही बाबतीत जर ते असंच मिसगाईड करायच्या दृष्टीनं बोलत असतील तर ते खरे लीडरच नाहीत. एकंदरीत आपल्या तुमचं मत असं आहे की देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये राज्याचा चांगल्या प्रकारे विकास होईल. मी देवेंद्र फडणवीस, मी अजित पवार, मी शिंदे असं काहीच बोललो नाही. हे सगळ्यांनाच दिसून राहिलेलं आहे, कारण तेच करणार आहेत कारभार आणि ते चांगलंच करणार आहेत. चांगलंच करणार आहे, तो विश्वास आहे तुम्हाला? अर्थात 100%. धन्यवाद. फक्त आता उद्धवनच सामान्य लोकांसाठी आनंदाची गोष्ट ही आहे की स्थिर सरकार येत आहे. कधी चला, धन्यवाद. धन्यवाद. आज संध्याकाळी हा पार्टी और क्या बोलते दुकानदारी अच्छी चालू है. बात करेंगे कुछ, कोई हरकत. आपल्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा बसलेले आहेत. माहित आहे का? काय वाटते, काय अपेक्षा आहेत तुमच्या या सरकारपासून? या सरकारपासून आता कामं झाले पाहिजे बाबा, बस बाकी काही नाही. कामं झाले पाहिजे. कामं झाले पाहिजे काय, कोणते कामं झाले पाहिजेत? कोणते? म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे हे शेतकऱ्याचा प्रश्न, दुसरा युवाचा प्रश्न, हे झाले पाहिजे ना. याच्यातच आनंद आहे जरासं. नाही तर बेकार शेतकऱ्यांसाठी काय करायला पाहिजे? कर्जमाफी करायला पाहिजे का? शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी तर नका करू, त्याच्या मालाला भाव द्या, बस बाकी काही नाही आहे. काय वाटतंय, मालाला भाव देण्याचा हा जो विषय आहे त्याच्यासाठी त्यांनी लक्ष घातलं पाहिजे, काहीतरी तरतूद केली पाहिजे. हो, बिलकुल बरोबर आहे. MSP ची घोषणा केली पाहिजे. हो, आणि निर्यात तरी केली पाहिजे, म्हणजे जरासा शेतकऱ्यांना कमी केली पाहिजे. निर्यात नाही जास्त केली पाहिजे. म्हणजे कारण काय, आयात कमी केली पाहिजे. आयात कमी केली पाहिजे, म्हणजे यानं जरासा फरक पडते ना. जरासा आता काही ते सोयाबीनचं काही बरोबर नाही आहे, कापसाचं प्रमाण कमी आहे. शेतकरी त्याच्यातच डुबून राहिला. त्याच्यात काय होऊन राहिले, म्हणजे या शेतकऱ्याच्या लेकराचे लग्न नाहीत होणार. हे जसे म्हणजे तसं ते असंच चालू राहिलं तर म्हणजे पोरगी कोणी देणार नाही त्याला. शेतकऱ्यांना मुलगी मिळणं कठीण होईल. असं मत आहे तुमचं. शेतकऱ्यांकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. विश्वास आहे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात. आता असं आता नवीन सरकार आहे भावा, केलं पाहिजे. पहिल्या याच्यात या योजनेत त्यानं काहीच नाही काम केलं. आता याच्यात आता त्याला चान्स दिला नरेंद्र मोदीजीनं, या सरकारनं, तर त्यांनी करायला पाहिजे. चला, धन्यवाद. खरं चाललो दर्यापूरून आलो लग्न. असं काय, लग्नाला गेले होते? मतदान केलं का यावेळेस? हा, केलं ना. यावेळेस राज्यात महायुतीचं सरकार डबल आलेलं आहे. माहित आहे काय? देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री बनलेले आहेत. बनले आहे. काय वाटते, काय मत आहे, काय अपेक्षा आहेत तुमच्या? आता काय सांगा बघ, पुढची अपेक्षा काय त्याची तर अजयताईनं घोषणा केलेल्या होत्या कर्जमाफीच्या असो, आपण त्याच्याकडे काही माहिती नाही. माहित नाही. तुमचा कौल होता का महायुतीच्या दिशेनं यावेळेस? विधानसभेत मतदान केलं होतं? कोणत्या, महाविकास आघाडी की महायुती? एवढी माहिती नाही काय? चला, धन्यवाद. काय म्हणते काका, काय कसं आहे, काय अपेक्षा आहे तुमच्या या सरकारपासून, महायुती सरकारपासून? चांगला आहे, तसं काही वाटत. चांगला आहे. काय झालं पाहिजे? सर्व सोयी झाल्या पाहिजे, सर्व सुधारणा झाल्या पाहिजे. कर्जमाफी झाली पाहिजे. काय, किती कर्ज आहे तुमच्या? माझ्यावर आहे 1 लाख रुपये. 1 लाख रुपये कर्ज आहे. मला घर नाही ना, पण राहिले. मला महत्वाची गोष्ट घर भेटलं पाहिजे. घर भेटलं पाहिजे. म्हणजे शेती आहे पण घर नाही आहे. शेतीच नाही आहे, शेती मापाशी एकर भरत आहे. असं, घर नाही आहे, जागा नाही आहे. जागा आहे, घरकुल मिळालं पाहिजे. प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज नाही केला का तुम्ही कधी? केला, लय खेप केला. गावचे चलू देत नाही तर गावच खाऊन टाकते. गाव 1 नंबरचा बदमाश असतो. असं मंदातले चमचेच बदमाश आहे. म्हणजे तुम्हाला या ज्या योजना आहेत या सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचल्या नाहीत, लागून नाही, कोणताच लाभ नाही भेटला. कोणते याचे त्याचे पैसे नाहीत भेटले. त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे सरकारनं. यावेळेस विधानसभेसाठी मतदान पार पडलेलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री बनलेले आहे देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा. काय वाटते, काय अपेक्षा आहे नागरिक म्हणून राज्याचा? प्रकारे राज्य चाललं पाहिजे, सुराज्य.
आणि सगळीकडे शांती लाभो, समृद्धी आणि विकास झाला पाहिजे. हा अपेक्षा आहे. अपेक्षा आहे विकासाची. नरेंद्र आहेत, राज्यात देवेंद्र आहेत. हा, आता डबल इंजन म्हणा लागेल. पण या EVM बद्दल शासनता जे आहे त्यामध्ये किती सत्यता आहे त्यामध्ये काही असं तपासणी असं आले नाही. पण जसं न्यायालयानं निर्देश दिले आहे की बुवा EMVचं एकदम सरळ EMVवर म्हणजे एवढं मोठं मॅन्डेट भेट नाही. आता ते लाडली योजना आहे आणि त्यामुळे आता तुम्हाला विश्वास नाही का? असं वाटत नाही बुवा. वाटत नाही. कारण की आतापर्यंत 52 पासूनच्या इलेक्शन पासून लाट आलेली आहे. लाट आलेली हा, आहे. त्यामुळे यावर असं विश्वास नाही का तुम्हाला? होऊ शकते ना. कारण त्यामुळे असू शकते. या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे हिंदू धर्माचे जे संप्रदायातील जे लोक आहेत कटेंगे बटेंगे त्यांनी सेफ मोठ्या रहेंगे. प्रमाणात हिंदुत्वाचा प्रचार प्रसार केलेला आहे. सोबतच त्याला जोड मिळालेली आहे लाडकी बहीण योजनेची. त्यामुळे हे बहुमत मिळालेलं आहे असं वाटत नाही का तुम्हाला? वाटतं बहुमत आहे. पण हे जसं जो 15 पैसे आणि 85 पैशाचा जो भाग आला समजा, तो एवढं मोठं कधीच विधान दर पाहिलं नाही कधी. म्हणजे आता या अगोदर बघितलं नाही तर मग असं होऊ शकते का बाई याच्यानंतरही मिळणार नाही म्हणून? आता काही सांगता नाही येणार. आता ते तर लोकांवर त्या प्रकारे केंद्रामध्ये 2014 मध्ये भाजपला बहुमत मिळालेलं होतं. म्हणजे 304 जागा मिळालेल्या होत्या त्यांना. 288 हव्या होत्या. आपण गाडी आहे कधी कल्पना नाही ना. तर 304 जागा त्यांना मिळालेल्या. आता तेच अल्पमतात आले. मग तसं जर होऊ शकते तर असंही होऊ शकते ना. हो, होऊ शकते ना कदाचित. आता जनता जनार्दन आहे सर शेवटी. अपेक्षा आहे यावेळेस आपल्या या सरकारपासून? सरकारपासून पूर्ण जबाबदारी आहेत आता सर्व त्याच्यावर. जबाबदारी आहेत, पण तुमची अपेक्षा काय आहे? काय झालं पाहिजे नेमकं नवीन कॉलेज, नवीन शाळा मुलांसाठी. शैक्षणिक क्षेत्रामध्ये विकास झाला पाहिजे. शेतकऱ्यांसाठी? शेतकऱ्यांसाठी तर आहेच म्हणा फायदे. तुमचा कौल आहे माहितीसोबत, म्हणजे तुम्ही समर्थन करता समर्थन. कुठं निघाले? कुठं नाही. व्यवस्थित आहे सगळं? सगळं तब्येत पाणी चांगली आहे. चांगली आहे. या वेळेस विधानसभेचे निकाल आलेले आहेत. 2 दिवस अगोदर शपथविधी झालेला आहे. काही न्यूज वगैरे पाहत असता? काही इंटरेस्ट आहे? नाही, काही इंटरेस्ट नाही आहे. पण तरीही राज्याचे मुख्यमंत्री बनलेले आहे देवेंद्र फडणवीस. तुमचा इंटरेस्ट असला किंवा नसला, कारण आपल्या राज्याला एक नेतृत्व मिळालेलं आहे. काय वाटते, काय अपेक्षा आहेत की या सरकारनं काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे? ते लाडकी बहीण बंद करते आता. बंद करते म्हणजे करायला पाहिजे. अजून काय करायला पाहिजे? अजून काय करायला? चांगलेच कामं करून राहिले सरकार. चांगलं काम करून राहिलं. काय म्हणते काका? कर्ज जे बोलले ते आश्वासन पुरे करायला पाहिजे. जे बोलले त्यांचा शेतकऱ्याचे कर्ज माफ झाले पाहिजे. आपल्या शेती भावाले हमी भाव भेटला पाहिजे. बाकी आता गावाचे झाले पाहिजे. आता आमच्या इकडचे जरी आमदार नसले सत्तेत तरी आमच्या गावचा विकास झाला पाहिजे, आमच्या अमरावती जिल्ह्याचा. अशी इच्छा आहे आमची. इच्छा आहे. चला, धन्यवाद. काय म्हणते काकू? कुठं निघाले? गावाले? या वेळेस आपल्या राज्यामध्ये सरकार बसलेलं आहे. कल्पना आहे काय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनलेले आहे? काय अपेक्षा आहे? काय झालं पाहिजे? काही नाही, शेतीविषयी समस्या सुटल्या पाहिजे. अजून महिलांसाठी काय करायला पाहिजे? महिलांसाठी जे केलं ते ठीक आहे म्हणा, पण हे बाकीची महागाई परवडत नाही ना. स्त्रियांना जो सन्मान दिला त्यांनी बहिणीविषयी, पण बाकीचे जे शेतीविषयी काय ते त्याची समस्या सुटली पाहिजे ना. समस्या सुटली पाहिजे. कोणी आता जनतेने एवढा मोठा कौल दिलाय, ते समस्या सोडवतील असं वाटतंय? असे अपेक्षा आहे, बाकी तर काही नाही करू शकत आपण. चला, धन्यवाद. हाँ, विधानसभा का उसके बाद में अभी कल 2 दिन पहले राज्य में सरकार बन गई. मालूम है किसकी बनी? नहीं बनी. भारतीय जनता पार्टी का मुख्यमंत्री बना अभी. कौन बना? देवेंद्र फडणवीस. अच्छा. इसके बारे में तुम्हारा क्या ख्याल है और क्या अपेक्षा है? क्या अभी एक नागरिक है तुम राज्य के, तुम्हारी क्या अपेक्षा है कि ये काम होने को ना, ये काम बंद होने को ना? क्या होने सबसे पहले तो भैया जी महंगाई कम होने को होना। दूसरी बात जो जगह जगह रिश्वतखोरी चल रही है ये भी बंद होने को होना। और तीसरी बात जो लड़की बहना के नाजायज पैसे आ रहे हैं जिनको नहीं भी ज़रूरत है उनकी बंद होने को होना, और जिनको ज़रूरत है उनको खरोखर मिलना चाहिए। हमारे जैसे बेरोजगारों के लिए कुछ ना कुछ अच्छे पैसे होना चाहिए, क्योंकि ये दुकानदारी झुटमुट के नहीं चावल लेके बैठते हम लोग, रोज़ के खाने की पूर्ति भी पैसे नहीं होते हैं। इसके लिए हमारे बारे में कुछ विचार किया जाए, हमारी बस यही विनती है। अभी खेत वगैरह है तुम्हारे पास? नहीं, कुछ भी नहीं है, भूमि ही नहीं।
बिल्कुल भूमि नहीं। कुछ तो भी योजना निकालने को हाँ, निकालना चाहिए। हम जैसे बेरोजगार 10वीं पास है, 10वीं पास करने के बाद में बिल्कुल शादीशुदा हो गए, बच्चों को पढ़ना ये करना बहुत मुश्किल जा रहा है। इतनी गरीबी आ चुकी कि हम लोगों से कर्जा ले लेके चला रहे हैं। इसके लिए कुछ ना कुछ विचार करना चाहिए सरकार। ध्यान देने को होना सरकार, बिल्कुल देना चाहिए। धन्यवाद। जाके टिकेंगी सरकार, सब जाके टिकेंगे। हाँ। अभी नई सरकार आ गई राज्य में अपने, हाँ मालूम है क्या? हाँ मोदी की ना, मोदी की नहीं, ठीक। देवेंद्र की, देवेंद्र फडणवीस की। हाँ, मुख्यमंत्री बना हुआ अभी। हाँ अच्छा है ना। क्या लगता है क्या होने को होना? क्या होने को बा, गौर गरीब का सबका उद्धार होने को ना। क्या होने को ना? हाँ सरकार सब अच्छी चलनी चाहिए बा। अच्छी चलनी चाहिए। हाँ गौर गरीब पे मजदूरी रोजी रोटी काश्तकार का भी बराबर होना चाहिए। सब बराबर चल गया। जैसा अपन अपना परिवार चलाते हैं वैसा देश भी चलाना चाहिए। हाँ हमारी अपेक्षा ये अपेक्षा है मेरी। करेंगे वैसा? करेंगे बा देवेंद्र फडणवीस। करेंगे। हाँ 2 दिवस अगोदर राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा शपथविधी झालेला आहे. म्हणजे पर्यायानं राज्यात महायुतीचं सरकार आलेलं आहे. काय मत आहे, काय अपेक्षा तुमच्या या महायुती सरकारकडून? पक्षाला रोजगार, तरुणाला रोजगार आणि शेतकऱ्याच्या मालाला भाव, हे 2 महत्त्वाचे विषय आहेत. हे 2 महत्त्वाचे विषय. या विषयांवर काम केलं पाहिजे सरकारने. हां, आणि आम्हाला अपेक्षा आहे की देवेंद्र भाऊ जे आमचे मुख्यमंत्री झाले ते अभ्यासू व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचा खूप दांडगा अभ्यास आहे आणि ते प्रत्येकाला न्याय देतील. प्रत्येकाला न्याय देतील. हां, अपेक्षा आहे या सरकारपासून. हां 100%. काय म्हणते काका? बोला. शपथविधी झालेला आहे, राज्याला नवीन मुख्यमंत्री मिळालेला आहे. चांगली गोष्ट आहे ना. काय मत आहे, काय कोणतं चॅनल आहे तुमचं? प्रजापक्ष मराठी. बरं. मत असं आहे की आता नवीन ज्या जागा आहेत त्या भरायला पाहिजे सरकारनं. महामंडळमध्ये किंवा शाळेत, हां इलेक्ट्रिक बोर्ड, ज्या विविध प्रकारच्या जागा आहेत हां तर त्या भरायला पाहिजे. कारण बेरोजगार लोक आहेत तर कमी लागतील. शेतकऱ्याला भाव द्यायला पाहिजे. महामंडळाचे जे लोक इकडे तिकडे भटकले आहेत त्याला जागेवर आणलं पाहिजे. असं आहे. एवढ्या अपेक्षा आहेत तुमच्या? हां पूर्ण झाल्या पाहिजे. पूर्ण झाल्या पाहिजे आणि व्यवस्थित सरकार चाललं पाहिजे. तसं सामान्य जर मत तुमचं जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला तर राज्यामध्ये महायुतीचं सरकार यायला हवं, म्हणजे आलं तर आहेच, परंतु महायुतीचं यावं असतं की महाविकास आघाडी? महायुतीचंच पाहिजे. काय म्हणजे तुमचं मत? केंद्रात महायुतीचं आहे. केंद्रात महायुती म्हणजे म्हणजे राज्याच्या प्रगतीसाठी दोन्ही आवश्यक आहेत. डबल इंजिनचं जर सरकार असलं तर फायदा होईल. प्रगती होते. पैसा भेटल, लाडकी बहीण चालू राहील. आपल्या दर्यापूर अंजनगाव मतदारसंघामध्ये शिवसेना उभाटाची सीट आली. चांगली गोष्ट आहे. गावातला माणूस आला त्याला काही आमचा विरोध नाही. काय वाटतंय, विकास होईल मग आपल्या विधानसभेत? आता विकास तर आता ते जे सत्ताधारी असतात हो आता ते कमी जास्त होत राहिले त्याच्यामध्ये. आता संबंध याचे चांगले असतात, विरोधात असू नये. चांगला जर गोड बोलला तर त्याला भेटते ना, असं थोडी आहे. तुम्ही जर वायफळ बोलले तर कसं काय मिळणार आहे? सत्ताधाऱ्यांसोबत जुळून घेतलं, स्थानिक आमदार जुळून घेतलं तर तुमचे काम होतील. मत आहे, जुळून घेतलं पाहिजे. महायुतीपासून की राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार हवं होतं तुम्हाला? नाही महाविकास आघाडीच पाहिजे होती ना राज्यामध्ये. महायुतीचं सरकार. सॉरी महायुतीचं. काय अपेक्षा आहे, काय करावं त्यांनी असं वाटतं या कार्यकाळामध्ये? त्यांच्या कशावर लक्ष दिलं पाहिजे त्यांनी प्रामुख्याने? त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. त्यांनी जे त्यांचं ते घोषणापत्र जे तयार केलं, त्यांनी जाहीरनामा जो तयार केला तो जाहीरनामा त्यांनी कंप्लीट करावा बस. बाकी आता सर्व डिटेल्स आणि एक शब्द सांगण्यात काही अर्थ नाही. म्हणजे जे प्रमुख मुद्दे आहेत, कर्जमाफीचा असेल, हो आहे ना, शेतकरी आहे, शेतकऱ्याच्या मालाचा भाव आहे. कर्जमाफीपेक्षाही मालाला भाव द्यायला पाहिजे आणि त्याच्यासाठी काहीतरी नियोजन केलं पाहिजे. EVM वर काय मत आहे तुमचं? त्या बोगस गोष्टी आहेत, त्या फालतू चर्चेला उदाहरण आहे. तो काही अर्थ नाही आहे त्या गोष्टीपासून. आणखी विरोधक त्या विरोधामध्ये, EVMच्या विरोधामध्ये मोर्चा काढणं, आंदोलन करणं यासाठी प्रयत्न करत आहेत. EVM आणला कोण होतं, EVMची सुरुवात झाली कुठून याचा विचार करा ना पहिले. EVMची सुरुवात कोण केली? हेच आहेत ना, काँग्रेसवालेच आहेत ना. मग आता त्याचा पराभव होऊन राहिला तर EVM नको आहे. आतापर्यंत त्यांनी सत्ता भोगली गेल्या 2-4 टर्ममध्ये, ते EVMच्या भरोशावरच भोगलेले आहेत ना. मग तेव्हा काही मोर्चा काही कुठं फॉल्ट वाटलाच नाही. काय लोकसभेत कुठंच फॉल्ट वाटला नाही, फक्त इथंच फॉल्ट येऊन राहिला तो आता.
काय वाटते प्रमुख जे विषय आहेत त्या महायुतीला जिंकून देण्यासाठी कोणते प्रभावशाली मुद्दे ठरलेले आहेत, जसं हिंदुत्वाचा असेल किंवा मग लाडकी बहीण योजनेचा असेल किंवा मग ज्या प्रकारे 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये एकनाथ शिंदे यांनी सरकार चालवलं त्याच्यामध्ये सर्वात प्रभावी मुद्दा कोणता ठरलेला आहे? मुद्दाच नाहीये यातला, कोणताही मुद्दा प्रभावी नाही ठरला. प्रभावी मुद्दा हा ठरला की मागच्या वेळेस जे जनमत भेटलं होतं त्या जनमतनुसार सरकार न होऊ देता उलट ज्याला आपण ते काय म्हणतो ना विरोधामध्ये ते कोणत्या युती म्हणतात त्याला, अनैतिक युत्या करून अनैसर्गिक युत्या करून जे सरकार यांनी बनवलं होतं त्याला लोक इरिटेट झाले होते. एकनाथ शिंदे गट फोडून जेव्हा तिकडे गेले तेव्हा लोकांना आनंद झाला होता की चला परत तेच युती येत आहे. म्हणजे तुम्हाला वाटते ह्याची खरी शिवसेना आहे एकनाथ शिंदे यांच्याकडेच आहे सध्या? शिवसेना एकनाथ शिंदेकडेच आहे ना खरी शिवसेना. खरी शिवसेना म्हणजे जो विचारांचा वारसा आहे. नाही, विचारांच्या वारशापेक्षा लोकांनी दिलेला कौल आहे ना. त्यांनी आजपर्यंत उद्धव आणि आदित्य काय म्हणत होते की फक्त तुम्ही जनतेत येऊन निवडणूक लढवून दाखवा. जनतेत येऊन निवडणूक दाखवली, जनतेचं जनमत आहे. खरी राष्ट्रवादी अजितदादापाशी आहे, त्याच्यापेक्षा आणखीन काय दाखवणार आहे? जनतेनं उत्तर दिलेलं आहे तुम्हाला. एकंदरीत विश्वास आहे तुम्हाला? बिलकुल बिलकुल बिलकुल. चला, धन्यवाद. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. थांबूया याच ठिकाणी, भेटूया पुढच्या एखाद्या अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा प्रजापक्ष मराठी. धन्यवाद.